मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. बघा जे गेले आपले सॅटर्डे आणि शाळेचे त्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले होते जे काही चाइल्ड डेव्हलपमेंट संदर्भात आहे त्या सेक्टरमध्ये आपण ॲज अ सोशल वर्कर म्हणून कशा पद्धतीने यूज करायचं आपला काय आहे. तर आता बघा चाइल्ड हा काय आहे फॅमिलीच्या रिलेटेड गोष्ट आहे बरोबर आहे. फॅमिलीचे रिलेटेड आहे त्याही गोष्टी लक्षात घेणं काय आहे इम्पॉर्टंट. मग सोबत विथ फॅमिली सोबत कशा पद्धतीने काय करायचं आपल्याला सोशल वर्क करायचं आहे याचा आता काय करूया आपण अभ्यास करूया. बघा तर फॅमिली म्हटल्यावर काय होतं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं फॅमिली म्हटलं तर फॅमिली म्हटल्याच्या नंतर कुटुंब बरोबर आहे. आपल्या समाजामध्ये विविध काय आहे संस्था बरोबर आहे वेगवेगळे काय इन्स्टिट्यूशन आहेत आणि या इन्स्टिट्यूशन्स मध्ये आपल्याला सांगता येतं एक मिनिट वेगवेगळ्या काय आहे इन्स्टिट्यूशन्स आहे आणि इन्स्टिट्यूशन्स मध्ये आपल्याला एक महत्त्वाची इन्स्टिट्यूशन जे आहे त्यामध्ये फॅमिली ज्याला आपण काय म्हणतो कुटुंब असं म्हणत असतो. त्यामध्ये कुटुंबाचा रोल आपल्या समाजामध्ये आपल्याला वावरत आपल्याला काय करतं पाहायला मिळतं. आपल्याला काय पाहायचं आहे आता आजच्या जे लेक्चरचा आपला टॉपिक आहे तर टॉपिक आहे सोशल वर्क विथ फॅमिली. हा आपला काय आजच्या आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे. त्यामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे की नेमकं फॅमिली म्हणजे काय. बघा फॅमिली म्हणजे आपण सांगू शकतो की आपल्या काय हे वेगवेगळ्या संस्था आहेत. त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपल्याला सांगता येतं की कुटुंब नावाची हे काय महत्त्वपूर्ण संस्था आहे. धर्म नावाची संस्था आहे, शाळा नावाची संस्था आहे, समूह एक काय आहे संस्था आहे. या संस्थांमध्ये आपल्याला अभ्यास करत असताना किंवा काही गोष्टीच्या पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की जी काही कुटुंब नावाची संस्था आहे महत्त्वाचा काय करते रोल प्ले करते. आता कुटुंबाचेही आपल्याला काही गोष्टी सांगता येते की कुटुंब म्हणजे नेमकं काय. तर डेफिनेशन्स आपण सांगू शकतो की वेगवेगळे काय आहे सोशिओलॉजीमध्ये ही एक कन्सेप्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यासता येतं. पण सोबतच सोशिओलॉजीमध्ये अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला त्याचे फीचर्स काय आहे किंवा पॅटर्न तर फॅमिलीला कोणत्या प्रॉब्लेमला काय फेस करावा अशा वेगवेगळ्या डायमेन्शन्सने आपल्याला अभ्यास करता आहे इम्पॉर्टंट आहे. जर आपण या संपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला आपण काम करतो की ते आहे फॅमिलीमध्ये वेगवेगळे मेंबर्स आहेत त्यामध्ये वेगवेगळे रोल्स त्यामध्ये काय करावं लागतं रोल प्ले करावा लागतो. अशा रोल प्ले करत असताना वेगवेगळे आपल्याला माहित आहे की भूमिका संघर्ष म्हणजे रोल कॉन्फ्लिक्ट जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत सुद्धा आपल्याला तिथं काय करता येतं अभ्यासता येते किंवा पाहता येते की नेमकं कशा पद्धतीने तिथं त्यामध्ये क्रायसिस किंवा काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर जे काही आपण म्हटलं की रोल कॉन्फ्लिक्ट आहे त्यामध्ये भूमिका संघर्ष नावाचा सिद्धांत आपण सांगता येतं आपल्याला की जेणेकरून समाजामध्ये लोकांना काय अपेक्षित असते की ठीक आहे ही एक महिला आहे महिलांनी काम करत असताना किंवा ती एक कुटुंबाची जबाबदारी म्हणून काम करत असताना ती एक मुलगी पण आहे ती एक आई पण आहे ती एखाद्या व्यक्तीची एक पत्नी सुद्धा आहे असे तिला वेगवेगळे रोल काय करावं लागतं प्ले करावं लागतं. सोबतच 21व्या शतकाच्या नुसार आपल्याला सांगता येतं की तिने कुटुंबासोबतच घरातले कामं करताच तिने आपले जे काही आहे म्हणजेच अर्थार्जन सुद्धा करावं स्वतःच्या स्वावलंबी सुद्धा व्हावं आणि अशा यामुळे वेगवेगळे क्रायसिस निर्माण होत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं की जेणेकरून एकाच व्यक्तीला सगळ्या काही गोष्टी पॉसिबल होत नाही आणि जरीही होणार तरीही एकमेकांशी फॅमिलीची कोऑपरेशन असणं चांगल्या पद्धतीची फॅमिली आपण म्हणू शकतो की त्याला रिलेशन बिल्डिंग चांगली असणं पण काय आहे गरजेचं आहे. एकमेकांच्या कम्युनिकेशन एकमेकांच्या कोऑपरेटिव्ह या याच्यामुळे व्हॅल्यूजमुळे आपल्याला काय म्हणता येतं की एकमेकांच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीनं फॅमिलीमध्ये वर्क करता येतं. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा मायकायवर डेफिनेशन्स आपण सांगितलं की फॅमिली आहे तर फॅमिलीचे 2 टाइप्स आहे की जसं आपण म्हणू शकतो की फॅमिली टाइप्स तिथे आपल्याला सांगता येतं की बघा
आपल्याला सांगतात की ओरिएंटेशन्स नुसार निर्माण झालेली फॅमिली ऑफ ओरिएंटेशन्स. ओरिएंटेशन्स म्हणजे ही फॅमिली जी आहे की बाय बर्थ आपल्याला प्राप्त होतं. बाय बर्थ जी काही आपल्याला प्राप्त होतं त्याला आपण काय म्हणत असतो की आपल्याला फॅमिली ऑफ ओरिएंटेशन. हे काय आहे तर एक जे मर्डॉक्स नावाचे काय आहे शास्त्रज्ञ आहे किंवा आपण म्हणू शकतो की अभ्यासक आहे मर्डॉक, यांनी काय केलेलं आहे हे फॅमिलीचे 2 टाइप्स सांगितलेले आहेत. बरोबर आहे. त्या टाइप्स मध्ये काय सांगतात आपल्याला का फॅमिली ऑफ ओरिएंटेशन्स आणि फॅमिली ऑफ प्रोक्रिएशन्स. ओके. फॅमिली ऑफ ओरिएंटेशन्स आणि फॅमिली ऑफ प्रोक्रिएशन्स. आता इथं काय सांगू शकतो आपण की फॅमिली ऑफ ओरिएंटेशन्स म्हणजे ज्या बाबी किंवा जे फॅमिली प्राप्त होतं. बरोबर आहे. बाय बर्थ ज्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतं त्याला आपण म्हणू शकतो की बाय बर्थ ओरिएंटेशन्स फॅमिली. ओके सॉरी बाय बर्थ इथपर्यंतही लक्षात ठेवलं तरी चालेल की नेमकं ओरिएंटेशन्स मध्ये काय येतं. तर ओरिएंटेशन्स मध्ये जे काही आपल्याला जन्मतच आपण कोणत्या कुटुंबात जन्माला यावं हे आपल्या हातात आहे का तर नाही. आपला जन्म ज्या कुटुंबामध्ये झाला त्या कुटुंबात आपले काय होतं वाढ आणि विकास होत असतो किंवा बाय बर्थ. देन काय आहे तर फॅमिली ऑफ प्रोक्रिएशन ज्याला आपण म्हणू शकतो की जे आफ्टर मॅरेज जे काही आपल्याला प्राप्त होतं फॅमिली त्या फॅमिलीला काय म्हटलं जातं की फॅमिली ऑफ आपण त्याला प्रोक्रिएशन्स असं म्हणू शकतो आफ्टर मॅरेज. ओके. हे झाले 2 टाइप्स राईट. फॅमिली ऑफ 2 टाइप्स फॅमिली ऑफ ओरिएंटेशन्स आणि फॅमिली ऑफ प्रोक्रिएशन्स हे 2 सांगितलेले. मर्डॉक या जो काही सायंटिस्ट आहे किंवा एक फिलॉसॉफर आहे आपण म्हणू शकतो की एक अभ्यासक आहे. त्या अभ्यासकांनी काय केलेलं आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर. आता सोबतच आपण सांगू शकतो की मॅक आयवर आणि पेज. हे काय एक सोशलॉजिस्ट आहे. सामाजिक शास्त्राचा किंवा समाजशास्त्राचा समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकांचा जो अभ्यास होतो त्या अभ्यासाबद्दल त्यांनी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. त्यामध्ये ते काय सांगतात की बघा की अकॉर्डिंग टू मॅकआयव्हर अँड पेज त्यामध्ये ते सांगतात की जे काही कुटुंब आहे कुटुंबाची निर्मिती एक आपण ज्याला म्हणू शकतो की प्रोडक्शन्स आहे किंवा मग आपण म्हणू शकतो की प्रोटेक्शन्स आहे. या गोष्टीसाठी त्या गोष्टीची काय होते कुटुंबाची निर्मिती होत असते आणि कुटुंबाची निर्मिती होत असताना विवाह एक काय संस्था आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा कुटुंबाची आपल्याला निर्मिती होत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे बेस काय आहे तर एक विवाह नावाची संस्था आहे. त्या विवाह नावाच्या संस्थेतून आपल्याला कुटुंबाचा बेस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग कुटुंबाचे कार्य असतं की प्रजोत्पादन कार्य आहे, भावनिक आधार देणं आहे. बरोबर आहे. त्यानंतर अर्थार्जनासाठी मदत करणं आहे, एक सपोर्ट करणं आहे. अशा काही जे वेगवेगळे आहे हेल्थ संदर्भात काळजी घेणं आहे, सेक्युरिटी प्रोव्हाइड करणं आहे. असे जे वेगवेगळे फॅमिलीचे काय आहे ते फंक्शन्स आहे. फंक्शन बद्दल आपण काय करूया डिस्कस करूया. तर अशा पद्धतीची जी काही डेफिनेशन्स आहे ती डेफिनेशन्स आपल्याला मॅकआयव्हर आणि पेज यांनी केलेली सांगता येतं की नेमकं की प्रजोत्पादनाचं कार्य आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की संरक्षणासंदर्भाची काळजी वगैरे घेणं आहे बरोबर आहे. आणि त्यानंतर प्रोव्हाइडेड फॉर द प्रोक्रिएशन्स अँड जे की अपब्रिंगिंग ऑफ द चिल्ड्रन्स आहे. म्हणजे चाइल्डची जी की आपल्याला अपब्रिंगिंग करायची आहे ज्याला वाढ आणि विकास आपण म्हणू शकतो की अपब्रिंगिंग करण्याचं काम कुटुंबामधून होत असल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीचे डेफिनेशन्स आहे हे डेफिनेशन्स आपल्याला सांगता येतं की मॅकआयव्हर अँड पेज यांनी ही डेफिनेशन केलेली आहे. ओके. इथपर्यंत आपल्याला तुम्ही काय करा तुमच्या याच्यामध्ये हे 2 टाइप्स लिहून द्या आणि मॅकआयव्हर पेज यांच्यामध्ये अपब्रिंगिंग ऑफ द चिल्ड्रन्स अँड प्रोडक्शन्स अँड सिक्युरिटी ज्यामध्ये प्रोटेक्शन्स प्रोव्हाइड केल्या जाते चिल्ड्रन्सला अशा पद्धतीची हे केलेली आहे व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपल्याला इथं सांगता येतं. ओके. फॅमिली ऑफ ओरिएंटेशन बाय बर्थ ज्यामुळे आपल्याला प्राप्त होतं आणि फॅमिली ऑफ प्रोक्रिएशन आफ्टर मॅरेज म्हणजे हे आपल्याला असं पण नाही म्हणू शकत आपण की ही पुरुषालाच आफ्टर मॅरेज हे जे की सेकंड वाली प्रोक्रिएशन्स आहे हे आपल्याला पुरुषाला पण होऊ शकतं आणि स्त्रियांना पण होऊ शकतं. आता आपल्याला असं वाटतं की बा की मुलीच कुठेतरी आपण म्हणू शकतो की एक मिनिट
आपल्याला वाटतं की कुठेतरी जे काही आहे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक हे पॅटर्नल अँड मॅटर्नल हे एक काय आहे कुटुंबाची सत्ता असणाऱ्या व्यक्तीनुसार ते एक प्रकार पडलेले असतात कुटुंबाचे, बरोबर आहे. मातृसत्ताक पद्धतीमध्ये जे काही आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पुरुषांना विवाह करून स्त्रीकडे जावं लागतं, म्हणजे आफ्टर प्रोक्रिएशन हे जे काही प्रकार आहे हा पुरुषांच्या लाईफमध्ये सुद्धा येतो आणि स्त्रियांच्या लाईफमध्ये सुद्धा येतो. जनरली जर विचार केला तर जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द आपल्याला टाइममध्ये काय पाहायला मिळतं की मोस्ट ऑफ द टाइममध्ये आपल्याला जे काही आहे म्हणजेच मुलगीच ही विवाह करून मुलाकडे जात असतात. ही पुरुषसत्ताक जी पद्धत आहे किंवा आपण म्हणू शकतो की जे पॅटर्नल सिस्टीम आहे या पॅटर्नल सिस्टीममध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला. परंतु गारो आहे, खासी आहे, जे उत्तर भागाकडे जे काही आपल्याला पाहता येतं की जे काही गारो खासी जे काही आहे त्या एरियामध्ये किंवा त्या स्पेसिफिक कम्युनिटीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. ओके, ते झालं आपल्याला थोडं आपल्याला बेसिक नॉलेज झालं की फॅमिली म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीनं त्यामध्ये फॅमिलीचे पण वेगवेगळे प्रकार येतात. मग आता नवीन जे काही 21 सेंचुरीमध्ये पण नवीन काय फॅमिलीज निर्माण झालेले आहे की जसं आपल्याला माहिती आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक पण एक फॅमिलीसारखंच राहतात, बरोबर आहे. सोबतच आपल्याला सांगता येतं की जे काही ब्लेंडेड फॅमिली असतं, बरोबर आहे, सावत्र कुटुंब वगैरे आहे किंवा मग आणखी वेगवेगळे आहे, सिंगल पॅरेंट्स आहे किंवा चाइल्डलेस फॅमिली आहे, तरी आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. त्याचाही आता आपण काय करूया, अभ्यास करूया. तत्पूर्वी आपण बघूया की फंक्शन ऑफ द फॅमिली काय आहे, फॅमिलीचे वेगवेगळे फंक्शन्स काय आहेत त्याबद्दल आपण थोडंसं अभ्यास करूया. आता आपण बघूया की फंक्शन फॅमिलीचे काय आहे वेगवेगळे थोडं डिस्कस करूया. ओके, सोशलायझेशन आहे, सपोर्ट आहे, इमोशनल राईट. प्रोडक्शन्स पण त्याला एक स्पेसिफिक शब्द म्हणू शकतो की ज्यामध्ये आपल्याला सांगता येतं की रिप्रोडक्शन फंक्शन. रिप्रोडक्शन फंक्शन रिप्रोडक्शन फंक्शन हे सुद्धा काय आपल्या फॅमिलीचेच महत्त्वाचं काय आहे तर एक सांगता येतं आपल्याला की एक महत्त्वाचं वर्क आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की अफेक्टिव्ह न्यूरिशमेंट. अफेक्टिव्ह आपल्याला सांगता येतं. सोशलायझेशन आहे, इमोशनल सपोर्ट आहे, इकॉनॉमिकल सपोर्ट आहे, रिप्रोडक्टिव्ह
नरिशमेंट आपण त्याला म्हणू. त्यानंतर एज्युकेशन ऑफ द चिल्ड्रन, याच्याबद्दल मी काय करते, फंक्शन्स आहे की एज्युकेशन सर्वात महत्त्वाचा रोल आहे, कारण की शाळेमधून तर काय मिळतं, तर मिळतंच एज्युकेशन वगैरे तिथून तर प्रोव्हाइड होतात, पण कुटुंबाचे सुद्धा एक आहे महत्त्वाची तरी आहे की काय करायला पाहिजे आपल्याला, जे काही आहे फॅमिलीकडून शिक्षण प्रोव्हाइड करायला पाहिजे. तर आता फॅमिली एक महत्त्वाचं वर्क करते, त्यामध्ये आपण सांगू शकतो की सोशल कंट्रोल. सोशल कंट्रोल हे सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचं असल्याचं सांगता येतं. सोशल कंट्रोल सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो कल्चरल डिफ्युजन. कल्चरल डिफ्युजन्स डिफ्युजन आपण थोडं डिस्कस करूया की फंक्शन ऑफ द फॅमिली, कुटुंबाचे काय आहे, कार्य आहे, आणि त्या कार्यामध्ये सोशलायझेशन. सोशलायझेशनच्या पेक्षा आपण सांगू शकतो की प्रोडक्शन फंक्शन जे आहे कुटुंबामध्ये विवाह झाल्याच्या नंतर एक आपल्याला म्हणू शकतो की ऑथेंटिक दृष्ट्या तुम्हाला काय करता येतं, कुटुंबाची निर्मिती करण्यासाठी परमिशन मिळतं, बरोबर आहे. त्यामध्ये म्हणजे सामाजिकरण आपण सांगू शकतो की बघा, मुलाचा जो काही आपल्या मुलाचं आपण म्हणतो की कुटुंब हे मुलाचं पहिले सामाजिक आहे शाळा. जर सुरुवातीला जर बालकाचा विकास कुठून होत असेल तर ते आपल्याला सांगता येतं की कुटुंबामधून चांगल्या पद्धतीने बालकांचा सामाजिकरण होतं. कारण बालक 1-2 वर्षापर्यंत हे कुटुंबामध्ये राहतो, आणि म्हणजे सुरुवातीचे जे स्टेज असते की नवजात अवस्था आहे तिची किंवा शैशवावस्था आहे, या शैशवावस्थेच्या काळामध्ये कुटुंबामध्येच राहण्याचे बालक काय करतात, प्रयत्न करतात, कारण की मित्र वगैरे मित्रमंडळी झालेले नसतात वगैरे, अशा काही गोष्टी त्यांच्यामध्ये असतात आणि बाहेर त्यांना काही त्यांचा सहवास नसतो. अशा वेळेस कुटुंबामध्ये त्यांना एक अनुकरण ज्याला आपण म्हणतो असतो, फॅमिलीमध्ये आई वडील काय करतात, आपले आजी आजोबा काय करतात, आपले काका काकू काय करतात, यांचं तंतोतंत काय करतात, ते अनुकरण करत असतात. ते तशा पद्धतीने वागतात, तशाच पद्धतीने वागतात, तशाच पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला माहिती आहे कालांतरानं जे शैशवावस्थेमध्ये जे काही अनुकरण वगैरे आहे, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या असतात की बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टी केलेल्या सुद्धा असेल, की आपण लहानपणी बघा, आपली आई जर टीचर असेल तर आपण काय करतो की आपण टीचरचा रोल प्ले करण्याचा प्रयत्न करतो, की आपण जे काही आहे टॉवेल वगैरे आहे किंवा ओढणी वगैरे आहे त्याची साडी घालण्याचा प्रयत्न करतो. साडी घातल्याच्या नंतर मग आपण जसं आपण दुसऱ्याला शिकवणार आहे तशा पद्धतीने आपण सांगते की शांत बसा, आपल्या कसं लोकांना सांगते शांत बसा, मी तुम्हाला काय करणार आहे, शिकवणार आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला प्रत्येक चांगली गोष्ट कुठे वाईट, कोणतीही गोष्ट असते त्या प्रत्येक गोष्टीचं काय केलं जातं, बालकांकडून अनुकरण केल्या जातं. आता सर्वात महत्त्वाचं उदाहरण आपण सांगू शकतो की आपल्या वडिलांवर कोणाचे जर आपल्या काकांवर आपल्या फॅमिलीवर जर पैसे असेल तर लोकांचे, बरोबर आहे, ज्याला आपण उदारी म्हणतो. मग अशा वेळेस ते व्यक्ती जर आपल्या घराकडे आला आणि घराकडे आल्याच्या नंतर त्या व्यक्तीने जर विचारला की तुझे बाबा घरी आहे का, आपल्या बाबाने हळूच आवाज काढलेला असतो की मी जरी घरी असलो तरी सांगायचं की मी घरी नाही आहे. मग अशा वेळेस काय होतं की बालक असं असतं की खूप त्यांचे जे असतात, म्हणजे आपण सांगू शकतो की एकदम निस्वार्थी भावना बालकांमध्ये असतात. त्यांच्यामध्ये असं काही नसतं की एकदम खरं बोलण्याचा ते प्रयत्न करत असतात. ठीक आहे, आपल्या घरामध्ये भांडण झाले, आपण त्याला कितीही सांगितले की बाहेर हे गोष्टी सांगायची नाही, पण ते तंतोतंताने व्यवस्थित सांगतो की घरामध्ये कोणी भांडण केली, सुरुवात कोणाला कोणी मारलं, प्रत्येक गोष्टी काय करतात ते एक्सप्लेन करतात. म्हणजे इथून आपल्याला लक्षात येतं की बालक काय करतात की ॲक्युरेट जी काही गोष्ट आहे किंवा ॲक्युरेट जे काही आपण अनुकरण करण्याचा ते प्रयत्न करतात. मग आपण सांगतो की वडील सांगतात मुलांना हळूच आवाजात की मी घरी आहे की तुम्हालाही सांगायचं नाही, पण बालकांचं एकदम खरं बोलण्याचं, राजा हरिश्चंद्र आपण म्हणतो की एकदम खरं बोलण्याचा त्याचा राहायचा प्रयत्न असतो, त्याला काहीही समजत नाही, आपले वडील आहे, आपण कुठेतरी खोटं बोललं पाहिजे, खोटं आणि खरं याच्यातला नेमकं फरक तो त्याला कळलेला नसतो. मग अशा वेळेस घरी आल्याच्या नंतर ते काय सांगतात की जरी समोरच्या व्यक्तीनं विचारलं तरी ते जाऊन सांगतात की माझ्या बाबांनी म्हटलं की मी घरी नाही आहे असं सांगते की वडील तोंडावर पडतात. मग अशी अशी सिच्युएशन काय होते इथं क्रिएट होतं. पण मग आपण इनडायरेक्टली जर विचार केला आपल्याला थोडंफार गोष्ट हसण्यासारखी पण वाटतं, पण आपण याचा विचार करू शकतो की जर आपण बालकांच्या पद्धतीचं जर सांगत असेल की ठीक आहे, खोटं बोलू नये, खरे बोलावे, काय कुठली चोरी करू नये, पण चांगल्या पद्धतीने वागावं, जे काही आदर, जे काही आपण म्हणतो की जे आपण म्हणतो की घरामधील जे सर्व व्यक्ती आहे, आपण म्हणू शकतो की एक आपण म्हणतो की त्याला किती ती मोठी व्यक्ती आहे, आदर त्यांना आपण आदर दिला पाहिजे. आपणच एखाद्या आपल्या आजीला, आपल्या आजोबाला किंवा आपल्या आई बाबाला पद्धतीने
आवाज देत असेल, बोलत असेल, तर तेही लोक त्याच पद्धतीने काय करेल, प्रयत्न करेल. त्यांना इव्हन त्यांना असं त्यांच्यामध्ये क्रिएट होईल की आपल्याला व्हॅल्यूज म्हणजे मूल्य इकडे काय सांगतात की खरे बोलावे, इकडे आपले बाबाच काय करतात, खोटे बोलतात. बरोबर आहे. म्हणजे त्यांना ह्या गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल की नेमकं खरं बोलून कशाला म्हणावं आणि खोटं बोलणं कशाला म्हणावं. ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये किंवा एक संघर्ष आपण त्याला म्हणतो कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतं. म्हणूनच तिथे आपण म्हणतो बालकांचा 5 वर्षापर्यंत खूप विकास होतो. त्यांची जी विकासाची गती असते ती खूप असते आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण व्यवस्थित वर्तन करणं काय खूप गरजेचं आहे. ओके, आता बघूया हे झालं सोशलायझेशन. म्हणजेच वडिलांच्या आईसह आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करण्याचा काय करतात बालक प्रयत्न करतात. आणि सोबत अनुकरण आहे किंवा आपल्या सामाजिक जे की रूढी प्रथा परंपरा आहे आपल्या कुटुंबात काय फॉलो केल्या जातं या फॉलो करण्यासाठी इथून कुटुंबातून प्रयत्न केल्या जातात हे आपल्याला इथे लक्षात येतं. त्यानंतर बघा सोशल कंट्रोल. तर सोशल कंट्रोल आपण सांगू शकतो की सामाजिक नियंत्रण. तर आपण काही वर्षापूर्वीचा जर विचार केला, ग्रामीण भागाचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं की आपण कुटुंबातील मुलगी कशी सेफ राहत होती. बरोबर आहे. आता आज असं नाही म्हणू शकत की आपण सेफ नाही आहे किंवा काय अशा पद्धतीचं. आता काही काल बघा, काल परवा दिवसाच्या आधी प्रकरण घडलेलं आहे मालेगाव येथील छोट्याशा 3 वर्षाच्या मुलीवर काय झालेलं आहे तर तिच्यावर एक अन्यायकारक तिची काय केली आहे, हत्या करण्यात आलेली आहे. म्हणजे किती विकृत बुद्धी आहे हे तर तुम्हाला काय येईल लक्षातच येईल. म्हणजे बघा, म्हणजे एका वडिलांचा बघा काही लोकांचे सोशल मीडियावर आलेली बातमी की वडिलांच्या चुकीमुळे किंवा वडिलांच्या काही वादामुळे त्या मुलाने काय केलेलं आहे, त्या छोट्याशा केलेला आहे, मारलेला आहे. म्हणजे अशी विकृत बुद्धी आपली समाजाची काय झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा आपण पाहत आहे की सोशल कंट्रोल, आता सोशल कंट्रोल राहिलेलाच नाहीये. कारण की कोणाला कोणावर नियंत्रण ठेवलेलं आवडत नाही. बरोबर आहे. किती असं व्हायचं की कुटुंबामध्ये असो किंवा इतरही आपण एकमेकांच्या घरी राहायचो, खेळायचो. बरोबर आहे. आपण दिवसभर दुसऱ्याच्या घरी राहायचो, दुसऱ्याकडे एखाद्याच्या घराच्या आपल्याला हे पण माहिती आहे की आवाज येतो की नाही ते माहिती नाही. दाखवली पाहिजे. कोण देतं? हे आता ठीक आहे पण ओके. आपण काय बघतो आहे आता सोशलायझेशन आपण प्रोसेस कशा पद्धतीचे ते आपण डिस्कस केलेलं आहे. तर सोशल जे कंट्रोल आहे, सोशल कंट्रोल आपण कशा पद्धतीने ठेवल्या जातं आपण आता याचं एक्सप्लेनेशन पाहत होतो की बघा जिथे आहे की कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सामाजिक कंट्रोल पूर्वी राहायचा. समाजामध्ये तुम्ही कुटुंबाच्या बाहेर पडत असताना तुम्हाला सहज कुटुंबामधून तुम्ही बाहेर पडत असेल, तुम्ही शाळेमध्ये जात असेल, तुम्ही कॉलेजला जात असेल किंवा एखाद्या जॉबला जात असेल किंवा इतर कुठेही जात असेल तरीही वयोवृद्ध व्यक्ती तुम्हाला विचारत असते नेमकं कुठे चालली बाई, कशा पद्धतीने चालली, कुठे चालली, कशाने चालली किंवा कोणासोबत चालली, अशा पद्धतीचे काय केलं क्वेश्चन विचारल्या जात होते. आता अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारल्या जात नाही. कोण कुठे चाललं, कुठे चाललं, कोणाला कोणाची काहीही समज राहिलेला नाही. बरोबर आहे. म्हणजे जे काही सामाजिक नियंत्रण आहे हे सामाजिक नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. आता हे पण तुम्हाला गोष्टी माहिती असेल की आपण आपल्या एरियामध्ये आपल्या आपण सांगू शकतो की आपल्या एरियामध्ये आपण वावरत असताना किंवा खेळत असताना लहानपणी आपल्या वयोवृद्ध जे पर्सन्स आहेत त्यांना आपला त्रास व्हायचा की आपण बॅट बॉल खेळायचो, आपण काय जे काही इतरही जे काही खेळ आहे ते आपण खेळायचो. अशा वेळेस आपण खूप जोरात काय करायचो, आवाज करायचो.
त्यांना त्या गोष्टीचा त्रास व्हायचा आणि आपल्याला ते काय करायचे, रागवायचे. ते रागवायचे. सोबत आपण सांगू शकतो की आपण आता एखाद्या झाडावर चढत असेल किंवा एखाद्या भिंतीवरून उड्या मारत असेल, बरोबर आहे. अशा वेळेस काय होऊ शकतं की आपल्याला काहीतरी इजा होऊ शकतं याची काळजी त्यांना असायची आणि ऑब्विसली मग ते आपल्याला रागवायचे. हे झालं सामाजिक नियंत्रण. पण आज कोणाचं मूल खेळते आहे, कोणाचं मूल काय करते आहे, कोणाला काहीही गरज राहते नाही. म्हणजे सामाजिक नियंत्रण अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे, हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बघा इमोशनल सपोर्ट. आता इमोशनल सपोर्टमध्ये आपण काय करू शकतो की भावनिक आधार सर्वात महत्वाचं आहे की कुटुंबाचं जे काही आपण महत्वाचं फंक्शन ज्याला म्हणू शकतो, त्या फंक्शन्समध्ये आपल्याला सांगता येतं की भावनिक आधार देणं खूप गरजेचं आहे. कारण बघा आता इव्हन एखाद्या आता आपणही आपल्या फेजमध्ये बघा एक स्टुडंटच्या लेवलवर आपण सांगू शकतो की आपल्याला कुटुंबामधून भावनिक आधार मिळत असतो. आपण एक्झाममध्ये आपण फेल्युअर आपल्याला प्राप्त झाला आहे, आपल्या लाईफमध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये फेल्युअर आलेला आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपण फसून आता जर आपण आपल्या कुटुंबाकडे जर काही गोष्टी एक्सप्रेस केल्या तर अशा वेळेस काय होऊ शकतो की कुटुंबाकडे एक्सप्रेस केल्यानंतर आपल्याला एक भावनिक आधार मिळू शकतो की ठीक आहे बाबा, आता अशा सिच्युएशन झालेली आहे किंवा तुझ्याकडे तू त्यामध्ये सफल झालेली आहे, पण नेक्स्ट टाइम तू ट्राय कर, काय होईल तुझ्या तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय मिळेल, यश मिळेल. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे जे काही इमोशनल सपोर्ट आहे, एक कळते जे आपण जे भावना आहे, आपण वेगवेगळ्या भावना एक्सप्रेस करतो. की प्रेम नावाची एक भावना आहे, राग नावाची आहे, क्रोध आहे, बरोबर आहे. असं सुखदुःख आपलं शेअर करण्यासाठी आपण आपल्या फॅमिलीशी काय असतो, कनेक्टेड असतो. ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर बघा एज्युकेशन ऑफ द चिल्ड्रन, हे फंक्शन्स ऑफ द फॅमिली आपण पाहत आहोत. तर बघा एज्युकेशन ऑफ द चिल्ड्रन सर्वात महत्वाचं आहे की कुटुंबाचे जी काही शाळा आहे, सर्वात महत्वाचं आपण म्हणू शकतो की बालकांची जी पहिली शाळा जर कोणती असेल तर ते कुटुंब आहे. कुटुंबामध्ये अनौपचारिक शिक्षण आहे, अनौपचारिक शिक्षण त्यांना काय होतं असं प्राप्त होत असतं. कारण की शिक्षणाचे प्रकार आहे की औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण. त्यामध्ये सर्वात महत्वाचं सांगता येतं की अनौपचारिक शिक्षणाची जी काही रूपरेषा आहे हे आपल्या कुटुंबामधूनच आपल्याला होत असतं, मिळत असतं. की जसं कसं वागावं, कसं बोलावं, कोणती काय आहे खरं बोलावं, आदर आपण म्हणू शकतो की जे काही मोठे पर्सन्स आहेत त्यांचा आपण आदर करावा. जे आपण म्हणू शकतो की इतरांशी आपण कोणत्याही गोष्टी शेअरिंग, आता म्हणतो ना आपण फ्रेंड सर्कलमध्ये आपण एखादी गोष्ट वाटून खावी, तशा पद्धतीच्या गोष्टी आपण कुटुंबामधून सांगत असतो. बरोबर आहे. एकमेकांशी मिळून मिसळून राहावं, सगळ्यांनी सोबत खेळावं, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं खरं बोलावं, चांगल्या पद्धतीने शाळेत जावं. ही जे काही गोष्टी आहे हे आपल्याला शाळेतूनच आपल्याला आपल्या कुटुंबातूनच आपल्याला काही गोष्टीचे धडे प्राप्त होत असतात. बरोबर आहे. पण हे कुटुंबामधून आपलं सोशलायझेशन होत असताना किंवा आपल्याला बालकांना कुटुंबामधून शिक्षण देत असताना त्याचे काही गोष्टीचा इम्पॅक्ट सुद्धा त्यांच्यावर पडतं. आता जर फॅमिलीमध्ये जर वेगवेगळे डिवोर्सचा प्रकार असेल किंवा मग वेगवेगळे कॉन्फ्लिक्ट नेहमी होत असेल की पती पत्नीचे नेहमीच भांडण होत असेल किंवा वडील असो किंवा मग वडील ड्रिंक करत असेल, अशा सिच्युएशनमध्ये बालकांवर त्याच्या जे काही त्यांचा एज्युकेशन सिस्टीमवर काय होऊ शकतं, परिणाम होऊ शकतं. बरोबर आहे. पण कुटुंबाचं महत्वाचं काम आहे की बालकांना किंवा अपत्यांना काय करावे, शिक्षण प्रोव्हाइड करणं हे महत्वपूर्ण काम आहे. त्यानंतर बघा इकॉनॉमिकल सपोर्ट. बरोबर आहे. इकॉनॉमिकल सपोर्ट आता आपण बाहेर ठिकाणी राहतो आहे, आपण 18 वर्षाच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की बालकांना आपल्या इथं भारतामध्ये किंवा आपल्या इथे आपण सांगू शकतो की बालकांचं जे वय आहे 18 वर्षापर्यंत आपण अज्ञानी असतो असं म्हटल्या जातं आणि 18 वर्षाच्या नंतर आपण सज्ञानी असतो. स्वतःचे निर्णय घेण्यासाठी आपण 18 वर्षाच्या नंतर आपण ते घेऊ शकतो. 18 वर्षाच्या आतील लोकांना काम करण्यासाठी पण मनाई आहे. त्यानंतर ही आपल्याला सांगता येतं की कारखान्याच्या ठिकाणी वगैरे काम करत असताना 14 वर्षा आतील लोकांना काय आहे तिथं बॅन केलेलं आहे. म्हणजेच 18 वर्षाच्या आधीपर्यंत बालकांचे त्यांच्यासाठी त्यांच्या जे काही त्यांच्या नीड्स आहे, अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आणि मनोरंजन ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी पालकांनी किंवा कुटुंबांनी त्याची करावी, जबाबदारी घ्यावी. म्हणजेच इकॉनॉमिकल सपोर्ट करण्याचं सुद्धा महत्वाचं कार्य हे फॅमिलीचं आहे. बरोबर आहे. म्हणूनच आपल्याला माहिती की बाहेर ठिकाणी जे मुलं मुली शिकायला जातात कुटुंबाकडूनच त्यांना काय होतं तर पैसे प्रोव्हाइड केल्या जातात की बाबा पैसे घे आणि तुझ्या चांगल्या एज्युकेशन घे, अशा पद्धतीचं सांगितल्या जातं. पण आपल्या भारतामध्ये आपण 18 वर्षाचं झाल्याच्या नंतरही आपण कुटुंबाकडून पैसे मागतो. ठीक आहे, विशिष्ट एजमध्ये पैसे मागितले पाहिजे, पण विशिष्ट एज झाल्याच्या नंतर आपण स्वतः डिपेंडंट होणं पण काय गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे जपान सारखा देश आहे आणि या जपान सारख्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जपान सारख्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इथे आवाज गेला की हॅलो प्रियंका मॅडम, तुम्हाला आवाज येतो का?
बघा ह्या गोष्टी आपल्या इथे काय म्हणतात बाहेर. बघा एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन, इमोशनल सपोर्ट आहे, इकॉनॉमिकल सपोर्ट आहे. रिप्रोडक्शन फंक्शन सर्वात महत्वाचं कार्य आहे काय आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन काय सांगता येतं की सांगतात की प्रजोत्पादनाचं कार्य खूप महत्वाचं काम आहे की प्रजोत्पादन करणे. आपल्याला माहिती आहे की आपला वंश किंवा आपलं कुटुंब म्हणजे जे काही आपण निर्माण झालेलं आहे जे कुटुंब आपल्याला पुढे चालवायचं आहे, आपला अनुवंश जे काही आहे ते आपल्याला पुढे चालवायचं, अशा वेळेस आपण काय करतो कुटुंबाची निर्मिती प्रजोत्पादन कार्य करणं हे पण काय आहे महत्वाचं काम आपल्या कुटुंबाचं. मग आपली आज जे काही आपण कुटुंब आहे हे आपलं कुटुंब उद्या पण राहील आणि जे काही पुढे आपल्या कुटुंबाचं काय राहील आपण वारस आपल्याला ते टिकून ठेवायचा असतो. त्यानंतर बघा अफेक्टिव्ह नर्चरर्स म्हणजे ते आहे आपण सांगू शकतो की कुटुंबाचं पालन पोषण करणं आहे, त्याचं संगोपन करणं आहे, ह्या जे गोष्टी आहेत हे आपल्याला सांगता येते की ही कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो कल्चरल डिफेक्शन. आता कल्चरल डिफ्युजन्स आपल्याला इथं सांगता येते. कल्चरल डिफ्युजन्स म्हणजे आपण सांगू शकतो की बघा सामाजिक जे काही आपण सांगू शकतो कुटुंबाकडून आपल्याला काय मिळतं संस्कृतीचे धडे मिळतात. तर संस्कृतीचे धडे आपण सांगू शकतो की कुटुंबाकडून आपल्याला प्रत्येक गोष्टीची नॉलेज मिळते. संस्कृती काय आहे, रूढी काय आहे, प्रथा काय आहे, परंपरा काय आहे, आपण कोणत्या संस्कृतीमधून बिलॉंग करतो या गोष्टीचं नॉलेज आपल्याला इथून प्राप्त होत असतो. ओके, हे झालं आपल्याला की फंक्शन्स ऑफ द फॅमिलीज. अशा पद्धतीने आपण काय केलं हे डिस्कस केलेलं आहे. त्या पॅटर्न बद्दल आपण काय करू डिस्कस करूया. नेमके कोणकोणते पॅटर्न आपल्याला मिळतात. सोशल वर्क विथ फॅमिली. लेक्चरला येत आहे याच्यामुळे टेक्निकल बघा फॅमिली आपण पाहता आता पॅटर्न ऑफ फॅमिली. जे काही फॅमिलीचे आहे वेगवेगळे टाईप जे आपण टाईप पडतात त्याचं आपण थोडक्यात काय करूया डिस्कस करूया. की नेमकं जॉईंट फॅमिली सर्वात महत्वाचं. जॉईंट फॅमिली त्यानंतर आहे न्यूक्लियर फॅमिली. फॅमिली चाइल्डलेस फॅमिली. चाइल्डलेस फॅमिली सिंगल पेरेंट फॅमिली ब्लेंडेड फॅमिली हे आपल्याला काय म्हणतात आजचे जे न्यूज याच्यानुसार आपल्याला काही गोष्टी हे सांगता ते देखील वेगवेगळे फॅमिलीचे काय आहे टाईप्स आहेत. त्या आपण आता काय करूया त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया. तर हे पण आहे एक सेम सेक्स फॅमिली. हे पण आपण सांगू शकतो सेम सेक्स फॅमिली. हे सुद्धा आपला एक महत्वाचा आणि अगोदरच्या काळामध्ये असणारा काय आहे हे आपल्याला सांगता येतं. ओके, आता एक्सटेंडेड फॅमिली ही सुद्धा आपला काय आहे फॅमिलीचा प्रकार आहे. एक्सटेंडेड
पॅटर्न्स ऑफ फॅमिली. त्यामध्ये आपण सांगू शकतो की जॉईंट फॅमिली. पूर्वीपासून जर आपण विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं संयुक्त कुटुंब पद्धती आपल्याला पाहायला मिळतं. संयुक्त कुटुंबामध्ये आपण सांगू शकतो की कुटुंबामध्ये जी काही जबाबदारी आहे ही एकट्याची नसून आपल्याला काय आहे अनेक लोकांची ही जबाबदारी आहे असं कन्सिडर केल्या जायचं आणि अशानुसार मग तिथं काय करायचे काम चालत असं त्या गोष्टी आपल्याला काय म्हणतात पाहायला मिळतात. आता त्यामुळेच मग आपल्याला पाहायला मिळतं की बहुविवाहाची पद्धत आहे, बहुपत्नी विवाह आहे किंवा मग जे काही आपण सांगू शकतो आज जसं आहे की हमारा तेव्हाची होती का तर नाही तेव्हाचं काय होतं मग तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात बालकांची काय केलं जातं म्हणजे प्रजोत्पादन कार्य करत असताना ते विचार करत नव्हते की किती बाळ ठेवावे. काही काही तुम्ही जर आपल्या आजी वगैरे पाहिलं तर आपल्याला माहिती की 6 वगैरे किंवा 8 वगैरे असे किंवा कधी कधी पण तर 12 सुद्धा बाळ होऊन जायचे. बरोबर आहे सुद्धा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काही फायदे पण आहे आणि काही तोटे पण आहे. हे काय आहे आपल्या फॅमिलीचा एक पॅटर्न आहे एक प्रकार आहे बरोबर आहे की नेमकं जॉईंट फॅमिलीमुळे मग काय व्हायचं की फायदे पण अनेक आहे. भावनिक आधार मिळायचा, आर्थिक आधार मिळायचा, त्यानंतर आपण प्रजोत्पादनाचं कार्य पण तिथं व्हायचं. पण सगळ्या काही गोष्टी होत असताना शेअरिंग चांगल्या पद्धतीने त्याचा विकास सामाजिकरण व्यवस्थित व्हायचं, सामाजिक नियंत्रण व्यवस्थित पद्धतीने राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक त्याचा इम्पॅक्ट असा व्हायचा की जॉईंट फॅमिलीमध्ये व्यक्तीला तिथं व्यवस्थित न्याय मिळत नव्हता. त्याचा विकास होण्यामध्ये किंवा मग काही गोष्टीचं आपल्याला माहिती आहे की त्याच्या जे नीड्स आहेत तर मोठ्या भावाच्या मुलाला पण 3 मुलं आहे, मधल्या भावाच्या मुलाला पण 3 मुलं आहे आणि छोट्या भावाच्या मुलाला पण 3 मुलं आहे. 9 लोकांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. अशा वेळेस त्यांना काय होतं जर करता धरता व्यक्ती 1 आणि 2 जर असेल तर अशा वेळेस प्रत्येकाला ते चांगल्या पद्धतीने एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकणार नव्हते. चांगल्या पद्धतीने त्यांना नीड्स प्रोव्हाइड करू शकत नव्हते आणि अशामुळे मग त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये असो किंवा मग काही गोष्टीमध्ये ते क्रिएट होत होते बरोबर आहे. त्या गोष्टी आपल्याला जॉईंट फॅमिली हे काय आपल्या असा एक प्रकार आहे. त्या ठिकाणी ती 2 पेक्षा जास्त म्हणू शकतो आपण. ज्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त लोक किंवा 2 पेक्षा जास्त पिढ्यांचे लोक एकत्रही राहत असेल तर काय म्हणायचं जॉईंट फॅमिली म्हणायचं. ही काय आहे जॉईंट फॅमिलीची एक डेफिनेशन येते की ज्यामध्ये आपण आता बघा आता जसं फॉर एक्झाम्पल मी आहे, माझे आई वडील आहे, माझ्या आई वडिलांच्या म्हणजे माझ्या वडिलांचे आई बाबा आहे, आई बाबांचे पण आई बाबा असू शकतात, पंजोबा आजी आजोबा आहे, पंजोबा पणजी आहे, यांचा देखील समावेश आहे. याला आपण जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला इथं जॉईंट फॅमिली संदर्भात सांगतो. आता सोबतच आता रिलेटेड आहे एक्सटेंडेड फॅमिली. एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे की ज्या ठिकाणी आपण सांगू शकतो की कुटुंबामध्ये आई वडील तर असतातच, मुलगा आणि मुलगी सुद्धा असतात, पण सोबत काका काकू पण राहतात. इन केस आत्याकडल्या हजबंड त्यांची जर डेट झालेली असेल तर आत्या सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये राहतं. इव्हन एखाद्या वेळेस असं पण होऊन जातं की आत्याच्या ऐवजी आपण सांगू शकतो की आत्याचा मुलगा आहे किंवा आत्या एक्सपायर झाली किंवा मग इव्हन कोणी पण जेही एक्सपायर झालं त्याच्यानंतर मग एखादी व्यक्ती राहिलेली आहे त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबामध्ये आपण घेऊन घेतो. असे जे काही आहे काका काकूचे त्यांचे हे असो ते असो अशा पद्धतीचा आपण आपल्या कुटुंबामध्ये काय करतो समावेश करत असतो. त्याला आपण एक्सटेंडेड किंवा विस्तारित फॅमिली असं म्हटलं जातं बरोबर आहे. त्यानंतर आहे न्यूक्लिअर फॅमिली. एक मिनिट. त्याला आपण म्हणतो विभक्त कुटुंब. विभक्त कुटुंब आजचं जे न्यू ट्रेड आहे किंवा ह्या गोष्टीमध्ये जे काही दिवसेंदिवस आधुनिकीकरण होत आहे, आधुनिकीकरणासोबत जागतिकीकरण झालेलं आहे, शहरीकरण झालेलं आहे. याच्यामुळे आपल्याला न्यूक्लिअर फॅमिलीचा काय झालेला आहे जन्म झालेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता जसं 18व्या शतकानंतर औद्योगिकरण वगैरे झालं त्यानंतर मग समाजाच्या याच्यामध्ये आपल्याला जे काही स्वातंत्र्य वगैरे मिळालं त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या पॉलिसीज आपण निर्माण केल्या आणि जे काही प्रत्येक व्यक्तीचं डेव्हलपमेंट व्हायची असेल तर मग आपल्याला समाजाच्या परिस्थितीनुसार आपण काय सोशल चेंजेस आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. जसं की जॉईंट फॅमिली वरून आपण कशामध्ये आलेलो आहे जॉईंट फॅमिलीवरून आपण आता न्यूक्लिअर फॅमिलीकडे वळलेलो आहे. म्हणजे यामध्ये काय होतं की आई वडील असतात आणि त्यांचे मुलं
म्हणजे मुलगा आणि मुलगी असो किंवा इव्हन जे काही असेल ते, अशा पद्धतीने त्यांचा काही समावेश असतो एका फॅमिलीचा वगैरे किंवा काय, मुलगा आणि मुलगी 2 पिढ्यांचा ज्यामध्ये समावेश असतो की एक त्यांच्या बालकांची आणि एक होता आई वडील, अशा पद्धतीने ज्यांचा समावेश असतो त्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली असं म्हणत असतो. बरोबर आहे. याला आपण एक विभक्त कुटुंब पद्धत असं म्हटल्या जातं. आता मग यांचे पण कुटुंब पद्धतीचे पण वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. तर फायदे जर आपण विचारात घेतले तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक बालकांचा चांगल्या पद्धतीने विकास होतो, त्यांची काही गरज आहे ते त्यांना मिळतं. त्यांचं इव्हन आपण सांगू शकतो की जर त्यांनी एखादा पदार्थ आणलेला आहे, फ्रुट्स आणलेला आहे किंवा इव्हन काही पण आणलेलं आहे, कुटुंबामध्ये आई वडील आहे आणि 2 बालक आहेत, अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की त्यांचा वाटा समान होतं. वाटा समान झाल्याच्या नंतर त्यांना प्रत्येकाला व्यवस्थित पद्धतीने शेअरिंग केलं जातं आणि त्यांचा जे काही ग्रोथ आहे, ग्रोथ होण्यासाठी जे काही त्यांना फूड वगैरे लागतं ते सगळं चांगल्या पद्धतीने त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. ही न्यूक्लिअर फॅमिलीचे काय आहे फायदे आहेत. पण सर्वात महत्त्वाचे तोटे आहे की त्याच पद्धतीने तोटे पण आहे की मुलीला, महिलाला किंवा पुरुषाला जर अध्ययन करण्यासाठी जर एका बाहेर जायचं असेल, घराच्या बाहेर जायचं असेल, तर ते आपल्या बाळाची जबाबदारी कोणावर देणार, हे पण त्यांच्यावर काय आहे अडचणीचा आहे. सामाजिकरणाची प्रोसेस आहे किंवा मग कुटुंबामधून जे काही त्यांना अनौपचारिक शिक्षण जे काही प्रोव्हाइड केलं जातं त्यामध्ये सुद्धा अडचणी येतात. कारण की जसं संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आई जरी त्यामध्ये गेली किंवा आई जरी एखाद्या कामासाठी घराच्या बाहेर पडली तरीही 2 वर्षाचं 1 वर्षाचं आजी आजोबाजवळ व्यवस्थित राहतं आणि चांगल्या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट, चांगला विकास सुद्धा त्याच्या कुटुंबामधून होतो. पण जर न्यूक्लिअर फॅमिली असेल तर मग अशा वेळेस आपलं छोटं बाळ आपण द्यायचं कोणाकडे, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि मग याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम्स किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्याला होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. हे झालं न्यूक्लिअर फॅमिली. आता बघा पॅटर्न ऑफ द फॅमिली. तर फॅमिलीचा पॅटर्न सुद्धा आपण पाहत असताना की चाइल्डलेस फॅमिली. आता 21 सेंचुरीमध्ये जर आपण अभ्यास करतो तर या अभ्यास करत असताना आपल्याला पाहायला मिळतं की ऑब्विसली चाइल्डलेस फॅमिली, आता काही इश्यूज असतात आपल्या याच्यामध्ये, वाढतं वय आहे, बरोबर आहे, आपला जो काही विवाहाची पद्धत आहे आपण चेंज केलेली आहे, जो काही आपण विवाह 21 वर्षानंतर 25 वर्षाच्या आतमध्ये जो काही करायला पाहिजे एक चांगल्या पद्धतीनं काय असतं ते म्हणतो आपण, एक चांगल्या पद्धतीचं ते वय असतं वगैरे काय, पण आजच्या याच्यामध्ये शिक्षण घेणं आहे किंवा आपण सेटल होईपर्यंत आपण विवाह वगैरे करायचा नाही किंवा अशा वेगवेगळ्या काही आहे बाबी, अशामुळे काय होतं की वय वाढतं. वय वाढल्याच्या नंतर आपल्या शारीरिक स्ट्रक्चरमध्ये काही गोष्टींमध्ये चेंजेस होतात, हार्मोनल इम्बॅलन्स काही जे काही गोष्टी आहेत ते होतात आणि अशा वेळेस मग आपल्याला बाळ वगैरे ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होतात. मग म्हणजेच काही गोष्टी अशा आहे की ते आपल्याला बाळ होत नाही, नॅचरल पद्धतीनं काय होणार नाही, आपल्याला बाळ होणार नाही. अशा वेळेस मग बाळ राहत नाही, म्हणजे चाइल्डलेस फॅमिली आपण त्यांना म्हणतो. किंवा इव्हन काही लोकांना असं पण असतं, ठीक आहे आपण दोघं सोबत राहूया पण आपण बाळ ठेवणार नाही, आपण जे काही राहायचं आहे ते आपण दोघंच राहूया. इन केस भविष्यात आपल्याला वाटलं की आपण एखादं बाळ काय घ्यावं किंवा ॲडॉप्ट करावं, अशा वेळेस ते काय केलं जातं, बाळ ॲडॉप्ट केल्या जातं. पण सुरुवातीच्या फेजमध्ये त्यांची इच्छा नसतं म्हणजे त्यांना एकमेकांना म्हणजे बाळाची जबाबदारी घेणार कोण याची एक तिथं काय असतं प्रश्न पडलेला असतो की ठीक आहे मी पण पैसा कमवत आहे, तू पण पैसा कमवते आहे, अशा सिच्युएशन मध्ये बाळाचं संगोपन करायचं कोणी, बाळाच्या जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते करायच्या कोणी, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न निर्माण होतात. आणि अशा वेळेस मग अलीकडच्या काळामध्ये जे काही आपण म्हणू शकतो की युग्म म्हणजे जे काही पती पत्नी आहे हे एक डिसिजन घेतात की आपल्याला बाळ ठेवायचं नाही, आपण कुटुंबामध्ये त्याची बाळाची निर्मिती करणार नाही, अशा पद्धतीचे डिसिजन घेतल्या जाते. किंवा मग वेगवेगळ्या जे काही घटना आहेत जे म्हणू शकतो आपण, वाढतं वय आहे किंवा मग हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा शिक्षण पद्धती आहे किंवा अर्थार्जन करण्याच्या कारणामुळे आहे, आपण बाळ ठेवत नाही किंवा नॅचरल प्रोसेसनं कधी कधी आपल्याला बाळ होत नाही, अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला सांगता येतं की चाइल्डलेस फॅमिली आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती की स्टँडर्ड मेंटेनन्स आपण ज्याला म्हणतो की मातृत्व येणं ही एक काय आहे, एक नॅचरल बाब आहे, बरोबर आहे. पण प्रत्येकाला ते आवडेल असं पण नाही आहे. अशा सिच्युएशन मध्ये आता आपण पाहतो की हिरोईन्स वगैरे काय करतात की ते त्यांचं मेंटेन करण्याचा व्यवस्थित प्रयत्न करतात, बरोबर आहे. कारण की ऑब्विसली बाळाला जन्म दिल्याच्या नंतर
महिलांची रचना वगैरे जे काही आहे, शारीरिक रचना वगैरे काय, हे थोड्याफार प्रमाणात चेंजेस होतात, पण त्यातही आपण थोडं मेंटेन व्यवस्थित केलं त्या गोष्टी काय होऊ शकतात, ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. मग अशा काही गोष्टीमुळे काही लोकांमध्ये काही गोष्टीचे गैरसमज आहे, जसं की आपण म्हणतो की फिडिंग करणं आहे, त्या फिडिंगमुळे पण एक चांगला एक फायदा होतात, पण काही लोकांना अर्धवट नॉलेज असल्यामुळे काय होतं की ठीक आहे बाबा, फिडिंग केल्यामुळे कुठेतरी माझं स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं किंवा काय होऊ शकतं, अशा सिच्युएशनमुळे काही मुली आज मातृत्व स्वीकारण्यासाठी काय नाही आहे, तर त्या सक्षम किंवा त्या एक मेंटली स्टेबल झालेल्या नाहीये. ह्याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल पॅरेंट फॅमिली, आता बघा कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहतो आहे, बरोबर आहे, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं की ज्या ठिकाणी एखाद्या बालकाचे वडिलांची डेथ झालेली आहे किंवा आईची डेथ झालेली आहे, किंवा इव्हन तर असं कधी कधी काही लोकांचं असं झालं की आई वडील दोन्ही लोकांची काय झालेली आहे, डेथ झालेली आहे. म्हणजे सिंगल पॅरेंट्स म्हणजे तिथं कुठेतरी दोन लोकांपैकी केवळ एकच लोक काय असतात अवेलेबल, म्हणजे म्हणू शकतो आपण अस्तित्वात आहे किंवा आहे, त्यांच्यामध्ये मग या बाळाची काय होतं, वाढ होतं. मग अशा वेळेस वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्या फॅमिलीवर निर्माण होतात, याही गोष्टी आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, आई असेल तर एक चांगल्या पद्धतीने बाळाचं काय करेल, संगोपन करेल, आपण असं म्हणू शकत नाही, आपण पुरुषांना पण काही दोष देत नाही आहेत, पण इव्हन जे काही आपण म्हणू शकतो की आई असेल तर बाळाचं जबाबदारी घेतं, म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये आपण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, बरोबर आहे, की बाळाची चांगली वाढ व्हावी बालकांसाठी. इव्हन ते अशी पण करतं की दुसरा विवाह करण्याचा टाळतं, की ठीक आहे बाबा, मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे किंवा दोन मुलं आहे, जे काही असेल ते, अशा सिच्युएशन मध्ये मला दुसऱ्याशी विवाह केल्याच्या नंतर माझ्या बाळाची काय होणार नाही, काळजी घेतल्या जाणार नाही, त्याचं संगोपन होणार नाही आहे, आणि मी माझ्या बाळाला सोडून जाऊ तरी कसं. मग अशा सिच्युएशन मध्ये ते स्वतःला जो काही आधार लागतो, आधार शोधण्यापेक्षा मी माझ्या बालकांचा काय होणार आहे, आधार होणार आहे, आणि अशा सिच्युएशन मध्ये संपूर्ण आयुष्य ते जीवन जगण्याचा काय करतं, प्रयत्न करतं, केवळ ते आपल्या बालकांसाठी. हे आपल्याला सिंगल पॅरेंट्स पाहायला मिळतं. आणि इव्हन काही केसेस मध्ये मग पुरुष सुद्धा असं करतात की ठीक आहे बाबा, मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, अशा सिच्युएशन मध्ये मी त्यांचं संगोपन करतो आहे, आणि संगोपन केल्याच्या नंतर मग काय करतो आहे की त्यांचा वाढ विकास घडून आणतो आहे. म्हणजे काही लोक असे सुद्धा आहे की दुसरा विवाह न करता आपल्या बालकांच्या, आपल्या पाल्यांच्या विकासासाठी ते काय करतात, एक पाऊल घेतात. पण आपण असं म्हणू शकणार नाही की विवाह करणं कुठेतरी चुकीचं आहे किंवा पुनर्विवाह करणं चुकीचं आहे, तर ते डझंट मॅटर, त्या गोष्टी मॅटर करत नाही. पण आपण हे दुसरी आपण फॅमिली निर्माण केल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने ते ठेवतो किंवा कशा पद्धतीने वागतो, काही गोष्टी काय करतात, इम्पॉर्टंट ठरतात. त्यांना ब्लेंडेड फॅमिली, आता सर्वात महत्वाची जी फॅमिली आहे ब्लेंडेड फॅमिली, ज्याला आपण मिश्र फॅमिली म्हणू शकतो किंवा सावत्र जे काही म्हणतो. आपण आताच पाहिलं ना की कोरोनाच्या काळामध्ये असो किंवा इतर काही काळामध्ये काही लोकांच्या आई वडिलांची जर डेथ झालेली असेल, वडिलांची झाली असेल, तर आईने पुनर्विवाह केल्याच्या नंतर आपण म्हणू शकतो, किंवा आईची डेथ झालेली आहे तर वडिलांनी पुनर्विवाह केलेला आहे, अशा वेळेस मग सावत्र आई आहे किंवा सावत्र वडील आहे, तर मग ते कशा पद्धतीने त्या बालकाशी बिहेव करतात, ह्या पण गोष्टी तिथे महत्वाच्या ठरतात. आणि त्यांच्यामधूनच मग जे काही ब्लेंडेड फॅमिली आहे, सावत्र लोकांची किंवा जे काही पुनर्विवाहातून निर्माण झालेली जी फॅमिली आहे, त्याला आपण ब्लेंडेड फॅमिली असं म्हणत असतो. ओके, हा पण काय एक फॅमिलीचा एक महत्वपूर्ण प्रकार आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथे सांगता येतात. त्यानंतर बघा सेम सेक्स फॅमिली. आता सेम सेक्स फॅमिली बद्दल आपण काय सांगू शकतो, LGBT कम्युनिटी, त्यामध्ये लेस्बियन आहे, गे आहे, बायसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर. आता लेस्बियन म्हणजे काय होतं की जिथे मुलीला सोबत राहायला आवडतं, एकमेकांचे विचार जोडले गेले, आणि मग अशा वेळेस मला पुरुषाशी विवाह न करता मी सेम जेंडर जे आहे सेम जेंडरशीच विवाह करते किंवा सोबत आम्ही राहते. आपण याला म्हणू शकतो की सेम जेंडर. गे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पुरुषांचं जे काही आहे तो पण पुरुष आहे, मी पण पुरुष आहे, पण आमचे विचार जुळलेले आहे, आम्ही सोबत राहण्याची काय करतो हे आम्हाला सोबत आयुष्यभर राहायचं आहे, तर अशा वेळेस सेम जेंडरचे लोक काय करतात, एकत्र राहतात, बरोबर आहे. काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक केस आहे, यवतमाळ मधले एक म्हणजे केस होती ती, त्या केसेस मध्ये माहिती आहे आपल्याला की सेम जेंडरचं काय झालेलं आहे तिथं, तर विवाह झालेला होता. त्यानंतर आपल्या इथं बॅन होतं, पण 2018 मध्ये बघा सुप्रीम कोर्टने एक निकाल दिला की आर्टिकल नंबर 377 कशा संदर्भात आहे, सेम जेंडर LGBT कम्युनिटी संदर्भात आहे, आर्टिकल नंबर 77, बरोबर आहे. तर इथं आपल्याला सांगता येतं की
समलिंगी विवाहासाठी काय केलं होतं, बॅन केलं होतं की आपल्या भारतामध्ये समलिंगी विवाहाला मान्यता नाही आहे. तर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय दिला होता, निकाल दिला होता की ठीक आहे बाबा, ते पण एक कुटुंब आहे, ते पण त्यांना पण भावना आहे, ते पण एक मानव आहे, त्यांना सुद्धा काय आहे, तर त्यांना सुद्धा आपलं कुटुंब निर्माण करण्याची काय आहे, तर त्यांची तयारी आहे, तर ते करू शकतात. मग अशा वेळेस त्यांना आपण ही चाइल्डलेस फॅमिली आपल्याला दिसतं की सेम जेंडरमध्ये नॅचरली जर आपण विचार केला तर त्यांना ते ॲडॉप्ट करू शकतात ते बालक, पण त्यांना नॅचरली प्रोसेसमध्ये काय होणार नाही, बाळ होणार नाही. ह्याही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, आता हे जे आहे 377. त्यानंतर सर्वात पहिला जर देश असेल कोणता, तर 1989 मध्ये डेन्मार्क नावाचा देश आहे. डेन्मार्क या देशाने काय केलेलं आहे, तर समलिंगी विवाहासाठी परवानगी दिलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये थायलंड सारखा देश आहे, तैवान सारखा देश आहे, यांनी सेम सेक्स यांना काय दिलेली आहे, तर कायदेशीर परवानगी त्यांच्या विवाहाला दिलेली आहे आणि ते मग काय करतात, कुटुंबाची निर्मिती करू शकतात. ह्या गोष्टी आपल्याला इथे सांगता येते. हे काय आहे, पॅटर्न्स ऑफ द फॅमिली, म्हणजे फॅमिलीचे वेगवेगळे प्रकार किंवा आपल्याला 21 सेंचुरीमध्ये पाहायला मिळते की नवीन नवीन आपल्याला फॅमिली पाहायला मिळत आहे. आणखी एक फॅमिली आपण सांगतो न्यू लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जे काही नवीन आता आजचा नवीन ट्रेड आहे की ठीक आहे, बाहेर ठिकाणी आपण शिकायला आलेलो आहोत, अशा वेळेस एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडलेला आहे किंवा एखाद्या मुलाला मुलगी आवडलेली आहे, त्यांचे विचार जुळले गेलेले आहे, त्यांनी ठरवलं आहे की आपण सोबत राहायचं. आपल्या दोघांचे विचार आवडले, आपण दोघांच्या आचार विचाराची आपण चांगल्या पद्धतीने जुळवणी केली किंवा एकमेकांच्या रूढी प्रथा परंपरा आपल्याला आवडल्या, आपल्या विचाराची जुळवणी झाली, तर आपण काय करूया, विवाह करूया. मग अशा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये कधी कधी विवाह होतो आणि कधी कधी विवाह होत सुद्धा नाही, पण ते सोबत राहतात, सोबत त्यांच्या विचाराची शेअरिंग केल्या जातं, सोबत राहण्याचा प्रयत्न करतात. विचार आवडले तर ते विचारात कंटिन्यू केल्या जातं, पुन्हा विचार कंटिन्यू केल्या जातं आणि मग त्यांचा विवाह काय केला जातो, कंटिन्यू केला जातं. पण इन केस त्यांच्या त्या सोबत राहण्यामध्ये कोणाच्या वाईट गुणाची माहिती झाली असेल, मुलीला मुलाचे गुण काही आवडले नसेल, त्याचे विचार आवडले नसेल किंवा मुलाला मुलीचे गुण आवडले नसेल, तर अशा वेळेस मग काय केलं जातं की लिव्ह इन रिलेशन कुठेतरी थांबवल्या जातात. हा एक नवीन पॅटर्न किंवा नवीन आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने फॅमिली आपण सांगता येतं. तुम्ही नोट डाऊन करून घ्या की फॅमिलीचे काय आहे, वेगवेगळे पॅटर्न आहेत. जॉईंट फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे विस्तारित फॅमिली, न्यूक्लिअर म्हणजे विभक्त फॅमिली, चाइल्डलेस फॅमिली म्हणजे त्या कुटुंबामध्ये बालक नाही आहेत, सिंगल पॅरेंट म्हणजे एकल कुटुंब पद्धत म्हणू शकतो आपण, ब्लेंडेड फॅमिली मिश्र कुटुंब पद्धत आणि सेक्स फॅमिली, ह्या आपल्याला काय म्हणतात, पॅटर्न्स ऑफ द फॅमिली पाहायला मिळतात. तर बघूया आपण की स्टेजेस ऑफ द फॅमिली, बरोबर आहे, डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ द फॅमिली, फॅमिलीची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं ते आता आपण थोडं बघूया. डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ द फॅमिली, त्यामध्ये आपण 3 स्टेजेस बघूया की प्रायमरी स्टेज, मिडल स्टेज आणि लास्ट स्टेज. प्रायमरी,
स्टेज, मिडल स्टेज, आणि लास्ट स्टेज. आता आपण बघूया की अभ्यास करत असताना अर्ली स्टेज म्हणू शकतो किंवा प्रायमरी स्टेज असताना सुद्धा आपण याला म्हणू शकतो. स्टेजमध्ये सुरुवातीला काय केलं जातं, कपल म्हणजे दोन व्यक्ती, स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन काय केली जाते, कुटुंबाची निर्मिती केली जाते सुरुवातीला. बरोबर आहे. तेव्हाच आपण काय म्हणू शकतो की डेव्हलपमेंट, फॅमिलीचं कशा पद्धतीने काय डेव्हलप होतं हे आपण पाहत आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा की त्या फॅमिली डेव्हलपमेंट मध्ये मग सुरुवात होतं की फॅमिली डेव्हलपमेंट कशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. बरोबर. कुटुंबाची म्हणजे कुटुंबाची सुरुवात झालेली आहे प्रायमरी स्टेजेस मध्ये. अर्ली स्टेजेस सुद्धा आपण याला म्हणू शकतो की दोन लोक व्यक्ती एकत्र येतात आणि मग काय करतात की आपल्या डेव्हलपमेंटसाठी ते काय करतात, प्रयत्न करत असतात. ह्या गोष्टी आपल्याला प्रायमरी स्टेजेस मध्ये सांगता येतात. मिडल स्टेज मध्ये काय होतं मग, मिडल स्टेज मध्ये फॅमिली काय होतं, सेपरेटिंग प्रोसेस याला म्हणतात. फॅमिली सेपरेटिंग प्रोसेस आपण याला म्हणू शकतो. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की इथे आपल्याला सांगता येतं की बालकांचा जन्म होतो. मग बालकांचा वाढ आणि विकासासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यांची नरिशमेंट कशा पद्धतीने होईल, त्यांचं प्रोटेक्शन त्यांना कशा पद्धतीने प्रोव्हाइड करायचं, इमोशनल सपोर्ट करणं आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथे सांगता येतं. बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की जे काही आहे, जर मग अशा सिच्युएशन मध्ये या मिडल स्टेज मध्ये आपल्याला माहिती आहे की दोन जे कपल आहे, स्त्री आणि पुरुष आहे, हे जर अंडरस्टँडिंग पर्सन असेल तर मग बालकांचा चांगल्या पद्धतीने विकास होईल, चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल. ह्या गोष्टी आपल्याला पाहता येतं. लास्ट स्टेज मध्ये आपण सांगू शकतो की लास्ट स्टेज मध्ये मग बालकांचा इथं आपण विकास सुद्धा झालेला आहे. सोबत आपण सांगू शकतो की तो एमटी नेक्स्ट, एमटी नेक्स्ट ही एक कन्सेप्ट आहे, ज्याला रिकामा घरटा असं आपण म्हणतो. रिकामा घरटा ही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते की इथं काय झालेलं आहे, विवाह झालेला आहे, कुटुंबाची निर्मिती झाली आहे, आपण आता सुरुवात केलेली आहे. शिक्षण इथे बालकांच्या शिक्षणाचा संदर्भ आहे, त्यांच्या सिक्युरिटी संरक्षण वगैरे प्रोव्हाइड करणं आहे, ते इकॉनॉमिकल सक्षम कशा होईल याच्याकडे लक्ष देणं वगैरे आहे. अंडरस्टँडिंग फॅमिली तुमचं चांगल्या पद्धतीने प्रोसेस होऊ शकतो. पण त्यानंतर आपल्याला माहिती आहे की लास्ट स्टेज म्हणजेच आपण त्याला फिनिशिंग स्टेज असं सुद्धा म्हणू शकतो की इथं चांगल्या पद्धतीनं फिनिश झालेलं असतं काही गोष्टी. म्हणजे ह्या गोष्टी पाहायला मिळतं की कामानिमित्त, शिक्षणानिमित्त किंवा काही जॉब निमित्त कुटुंबातील जे काही आहे आपले बालक ते या कुटुंबाच्या बाहेर गेलेले असतात. बरोबर आहे. फॉरेन कंट्रीज असो किंवा इतर कंट्रीजमध्ये किंवा देशामध्ये असो किंवा मग आपण सांगूया जिल्ह्यामध्ये वगैरे ते राहायला जातात आणि मग आपल्या कुटुंबामध्ये काय असतं की ही सिच्युएशन असं की रिकामं घरटं हे आपल्याला पाहायला मिळतं. या स्टेजेसमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सांगता येतात. अशा पद्धतीने आपल्या फॅमिलीचे काय होत असतं, डेव्हलपमेंट होत असतं. बरोबर आहे. लास्ट स्टेजेसमध्ये मग त्यांची चांगल्या पद्धतीने ब्रिंगिंग झालेली असतं, ते सेटल झालेले असतात. बरोबर आहे. सेटल झालेले असतात. त्यानंतर आपण सांगू शकतो की ते त्यांना जॉब अचीव झालेलं असतं, अर्थज्ञानाचे साधने त्यांना प्राप्त झालेले असतात. विकास या लास्ट स्टेजमध्ये झालेला असतो. अशा पद्धतीने आपली फॅमिली डेव्हलपमेंट स्टेजेस आपल्याला हे सांगता येते. फर्स्ट प्रायमरी स्टेजेस आहे, त्यालाच आपण अर्ली स्टेजेस म्हणू शकतो. कुठेतरी कुटुंबाची निर्मिती झालेली आहे. विवाह ही एक काय संस्था आहे आणि त्या विवाह नावाच्या संस्थेमुळे काय होत असतं, तर मग व्यक्तीची, बालकांची काय होत असतं तिथं आपल्याला पाहायला विकास होत असतो. मिडल स्टेज आपण पाहिलेली आहे आणि लास्ट स्टेज सुद्धा आपण काय केलेली आहे, एक्सप्लेन केलेली आहे. लास्ट स्टेज आपल्याला फिनिशिंग स्टेज कळतो आणि सोबतच आपण सांगू शकतो की या स्टेजमध्ये आपल्याला रिकामं घरटं ही सुद्धा कन्सेप्ट इथे आपल्याला अभ्यास किंवा ते आपल्याला सांगता येते. ओके, लिहून घ्या. त्यानंतर आपण अभ्यास करूया फंक्शन्स ऑफ द फॅमिली. फॅमिलीचे काय आहे वेगवेगळे, सॉरी आपण फंक्शन्स ऑफ द फॅमिली डिस्कस केलेलं आहे. आपण त्यानंतर बघूया की नेमकं चिल्ड्रन्सला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला कशा पद्धतीने काय करावं लागतं, फेस करावं लागतं. त्याच्याबद्दल आपण काय करूया, थोडा अभ्यास करूया. ओके, इरेज करूया.
फॅमिली प्रॉब्लेम्स आपण बघूया. तर फॅमिली प्रॉब्लेम लोकांचे किंवा दोन लोकांचे आपल्याला सांगता येतं की पती पत्नीचे आहे किंवा मग आपण सांगू शकतो की फॅमिली पॅरेंट्सचे काय प्रॉब्लेम्स असतात आणि चिल्ड्रन्सचे काय प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यावर काय करूया आपण थोडंसं, तर थोड्या पद्धतीने आपण त्याच्यावर प्रकाश टाकूया की बघा, प्रॉब्लेम फेस बाय चिल्ड्रन्स इन द फॅमिली सिस्टीम. आता प्रॉब्लेम्सला कोणत्या प्रॉब्लेम्सला फॅमिलीमध्ये बालकांना काय करावं लागतं, फेस करावं लागतं, त्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. त्यामध्ये आपण बघूया की प्रॉब्लेम फेस मध्ये बालकांना कोणकोणत्या सिच्युएशनला कोणकोणत्या प्रॉब्लेम्सला काय करावं लागतं, सामोरे जावं लागतं, हे आपण आता काय करूया थोडं डिस्कस करूया. सर्वात महत्त्वाचं फॅमिली क्रायसिस. फॅमिली क्रायसिस. सेकंड बघूया आपण डिवोर्स. डिवोर्स. त्यानंतर आपण सांगू शकतो पॅरेंट, जे काही पॅरेंट्स लोक आहेत म्हणजे लॅक ऑफ द इमोशनल सपोर्ट, हे पण एक महत्वाचं आहे. लॅक ऑफ इमोशनल सपोर्ट. इमोशनल सपोर्ट. त्यानंतर आपण सांगू शकतो की पुअर बेसिक नीड फंक्शन. पुअर बेसिक नीड फुलफिलमेंट, हे पण आपल्याला सांगता येईल. पुअर बेसिक नीड फुलफिलमेंट. ओके. त्यानंतर आपण सांगू शकतो की ओव्हर डिसिप्लिन अँड परमिसिव्ह. ओके. बघा 5 नंबर काय आहे, ओव्हर डिसिप्लिन अँड परमिशन. ही पण गोष्ट काय आहे इथं महत्वाचं आहे. पॅरेंटेड निग्लेक्टेड ऑर अब्यूज. ओके. त्यापेक्षा आपण बघूया की पॅरेंटल स्ट्रेस. पॅरेंटल स्ट्रेस. त्यानंतर आपण बघूया की स्मोकिंग संदर्भात आपण म्हणतो की सबस्टन्स अब्यूज. सबस्टन्स अब्यूज. सबस्टन्स अब्यूज. ओके. हा पण काही आपल्या एक फॅमिली कुटुंबासोबत असलेला आपल्याला हे पाहायला मिळतं. कॉन्फ्लिक्ट बिटवीन पॅरेंट्स. बिटवीन पॅरेंट्स. ह्या गोष्टी काय आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यानंतर कम्युनिकेशन्स जे काही आहे ते कम्युनिकेशन ब्रेकडाऊन. 8 झालं आता 9. कम्युनिकेशन कम्युनिकेशन ब्रेकडाऊन. आपल्या इथं काय मिळतं पाहायला मिळतं. त्यानंतर आहे सिबलिंग रिवरी. सिबलिंग म्हणजे फॅमिली ते काय असं दुसरे जर बालक जन्माला आले, ठीक आहे. थोडं आता आपण अभ्यास करूया की नेमकं याच्याबद्दल काय सांगितलं. तर तुम्ही काय करा, नोट डाऊन करा आपला मुद्दा. पॉइंट आहे प्रॉब्लेम फेस बाय चिल्ड्रन्स इन फॅमिली सिस्टीम.
सर्वात महत्त्वाचं आहे, कुटुंबामध्ये राहत असताना बालकांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं, बरोबर आहे. त्यामध्ये मग आहे फॅमिली क्रायसिस. कुटुंबामध्ये असणारे वेगवेगळे क्रायसिस असतात, जसं की आपण म्हटलं आई वडिलांचे भांडणे आहेत, काका काकूंचे भांडणे आहेत, आजी आजोबांचं वागणूक आहे, किंवा वडील आजी आजोबांशी कशा पद्धतीने वागतं, आई वडील किंवा जे म्हणतो आपण आजी आजोबा आपल्या आई वडिलांशी कशा पद्धतीने वागतं, हे जे काही फॅमिलीचे वेगवेगळे क्रायसिस आहे, त्या क्रायसिसचा सुद्धा बालकांच्या वाढ आणि विकासावर काय होतं, मोठ्या पद्धतीने इम्पॅक्ट पडतो. आणि बालकांना काय करावं लागतं, या गोष्टीला सामोरे जावं लागतं, या गोष्टी आपल्याला येतं. त्यानंतर बालकांना डिवोर्स. आता डिवोर्स ही केस अशी आहे की यामध्ये कधीतरी एक सिंगल पॅरेंट सिस्टीम निर्माण होते कुटुंबामध्ये. असं ठरलं जातं की ठीक आहे, जर ही अपत्य आपल्या दोघांचं आहे, पण डिवोर्सच्या केसमध्ये मग बालकांना कदाचित त्या बालकांना आईकडे पाठवल्या जातं किंवा वडिलांकडे पाठवल्या जातं, म्हणजे कोर्ट केसनुसार त्या गोष्टी होतात. मग अशा वेळेस बालकांना खूप मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतं की त्यांना जर आईकडे त्याचा जर वाढ आणि विकास होत असेल, किंवा आईकडे त्याला जर ठरवलं असेल की ठीक आहे, आईने जर म्हटलं की मी माझ्या बालकाचं काय करेल, पालन पोषण करेल, अशा वेळेस त्या बालकांना आई मिळते, पण वडिलांचं प्रेम, वडिलांचे जे काही आधार आहे त्या गोष्टी त्याला मिळत नाही. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित वडिलांनी जर म्हटलं की ठीक आहे, मी माझ्या बाळाला सांभाळते, माझं बालक आहे वगैरे, अशा तशा पद्धतीने ते आपण सांगू शकतो. मग तेव्हा आपल्याला सांगता येतं की आईचं जे प्रेम आहे, त्या आईचं प्रेम आहे, किंवा आईचा आधार आहे, आईच्या ज्या काही गोष्टी आहे, ममत्व वगैरे आहे, ह्या गोष्टी त्या बालकाला प्राप्त होत नाही. म्हणजे डिवोर्स या केसेसमुळे बालकांना काय करावं लागतं, त्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. त्यानंतर आहे लॅक ऑफ द इमोशनल सपोर्ट. कुटुंबामध्ये जर अंडरस्टँडिंग पर्सन असेल, त्यांना कळलेलं असेल की काही लोक खूप असं भावनाशून्य असतात. तुम्हाला माहिती असेल काही लोक काय असतात, भावनाशून्य असतात, की ठीक आहे कोण काय करतं, कशा पद्धतीने वागतं, कोणी कोणाचं काहीही लक्ष नसतं. आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्या पायाला थोडी जरी ठेच लागली तर आपल्याला आई ग, बरोबर आहे, असा उच्चार निघतो. आणि जर आपल्याला एकदम मोठे संकट आले, एखाद्या रस्त्यावरून साप चाललेला आहे किंवा काही पद्धतीने आहे, किंवा एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे, तर आपण म्हणतो बापरे. म्हणजे ह्या गोष्टी काही आपल्या भावना आपण व्यक्त करतो आणि ह्या गोष्टीचा आपण काय करतो, उल्लेख करतो. काही लोक खरंच खूप भावनाशून्य असतात, आणि अशा वेळेस त्यांना कितीही मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाली तरी त्यांच्यावर काही परिणाम पडत नाही. फॉर एक्झाम्पल, कुटुंबामध्ये वादविवाद चालू आहे, आणि या वादविवादाचा आपल्या बालकांवर काय परिणाम होतो याची काहीही कोणालाही काळजी पडलेली नसते. म्हणजे भावनाचा जे काही आहे, बालकांचा विकास होत असताना त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याची काळजी घ्यावं. आपल्या बोलण्यामुळे बालकांना त्रास होतो आहे, किंवा आपण जशा पद्धतीने वागतो आहे, तर मग आपल्या वागण्याचं आपल्या बालक काय करत आहे, अनुकरण करत आहे, याकडे कोणाचं कधी कधी काही लक्ष नसतं. म्हणजेच आपल्याला लॅक ऑफ द इमोशनल सपोर्ट इथं आपल्याला पाहायला मिळतं. तर जसं दुसरं आपण एखादं एक्झाम्पल सांगू शकतो की बालकाला लागलेला आहे, पायाला लागलाय, हाताला लागलाय, किंवा त्याचं तो आजारी आहे, अशा सिच्युएशन मध्ये आई वडिलांचं काम आहे की त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेणं आणि त्याची काळजी घेणं. पण काही कुटुंबामध्ये काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं की त्या बालकांची तब्येत जरी ठीक नसेल तरीही त्या बालकाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेल्या जात नाही, असे कुटुंब आपण पाहत असतो. अशा केसेस आपल्याला जास्तीत जास्त जे काही सावंत कुटुंब वगैरे आहे त्या कुटुंबामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इमोशनल सपोर्ट आपल्याला तिथं मिळत नाही. आपल्या भावना आहे, आपल्या म्हणजे आपलं प्रेम आहे, आपली आपुलकी आहे, आपलं सुख दुःख आपण व्यक्त करण्यासाठी समोरचे पॅरेंट कशा पद्धतीने आहे किंवा नाही याच्यावर परिणाम पडतो. आता फॉर एक्झाम्पल, कुटुंबामध्ये असं कन्सिडर केलं जातं की वडील कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर सगळेजण शांत बसतात. म्हणजे जे आपल्या फिलिंग्स आहे ते फिलिंग्स आपण बालक जे आहे ते एक्सप्रेस केलेच जात नाही. म्हणजे वडिलांचं जर नेतृत्व करण्याचं काम असेल, किंवा वडील एक करता धरता व्यक्ती असेल, तर ते हुकुमशहा म्हणून काम करतं की मी म्हणेल त्याच पद्धतीने वागायचं, मी म्हणेल त्याच पद्धतीने राहायचं. ठीक आहे, मी म्हटलं ना तुला की एखादी फील्ड आहे, ती फील्ड तू घे, तर त्याच फील्डचं तू काय घ्यायचं, एज्युकेशन घ्यायचं. अशा पद्धतीच्या काही गोष्टी काय केल्या जातं, कुटुंबामधून सांगितल्या जातं. म्हणून इथं लक्षात घेण्यासारखं आहे की आपले जे इमोशन्स आहे हे आपल्याला इमोशन आपल्या शेअर करण्यासाठी तशा पद्धतीची फॅमिली सुद्धा असावी लागतं. आता जशा पद्धतीनं मुलगी असो मुलगा असो, आपण आईचं धोरण असं थोड्याफार पद्धतीनं सॉफ्ट कॉर्नर असतं,
एखादी आपण गोष्ट सांगितल्याच्या नंतर आपण ते सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करतो की आपल्या आयुष्यात एखादी चूक झालेली आहे किंवा काही झालेलं आहे, आपण आईला सहज पद्धतीने सांगतो. पण वडिलांचा स्वभाव जर हुकुमशाही स्वरूपाचा असेल, रागीट स्वरूपाचा असेल, त्याला आपण शीघ्रकोपी असा शब्द म्हणू शकतो. अशा वेळेस आपण वडिलांना आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी कुठेतरी काही जात नाही, सामोरे जात नाही. आता काही लोकांच्या बाबतीत ते अपवाद सुद्धा असू शकतो. काही लोक आईला घाबरतात, काही लोक वडिलांना घाबरतात. असा वेगवेगळा डिफरन्स असू शकतात. पण आपण फॉर एक्झाम्पल साठी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आहे की जे काही आहे काय लिहिलं आपण, मलाच माझं ओळखून येत आहे, तुम्हाला काय ओळखू असेल हे ना. ओके, मी सांगते हे काय आहे तर पुअर बेसिक नीड्स फुलफिलमेंट. म्हणजे जे काही आहे बेसिक नीड्स आहे आपल्या, मूलभूत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजन हे पूर्ण होणे कुटुंबाची जबाबदारी आहे. कुटुंबाकडून ह्या गोष्टी त्याला प्राप्त व्हायला पाहिजे. पण आता इन केस अशा सिच्युएशन असते की आपल्याला आज आपण संध्याकाळी काय जेवण करावं ही सुद्धा प्रॉब्लेम्स असतात. काही कुटुंब तर अशा पद्धतीचे आहे की आपण पाहतो की जसं बाहेर टेंट करून राहतात किंवा काही लोकांना तर निवारा सुद्धा व्यवस्थित नाही आहे. मग अशा वेळेस बालकांना काय करावं लागतं, या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. त्यांच्या जी काही मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा कुटुंबाकडून पूर्ण होत नाही. ह्याही गोष्टी आपल्याला इथे सांगता येतं. त्यानंतर आहे की ओव्हर डिसिप्लिन ऑफ अँड परमिशन्स. आता हे सर्वात महत्वाचं आहे, ओव्हर डिसिप्लिन. जर कुटुंबाकडून जास्तच मोठ्या प्रमाणात जर काय केलं, शिस्त, अतिशिस्त पण काय आहे धोक्याची आहे. की कुटुंबाचं ठीक आहे, संध्याकाळी 6च्या आत घरामध्ये मुलगा असो का मुलगी असो कुटुंबात आलंच पाहिजे. अतिशिस्त. घराच्या बाहेर किंवा आपण म्हणू शकतो की कुटुंबामध्ये असताना सुद्धा जोरात हसायचं नाही, ही पण काय आहे अतिशिस्त आहे. घरात वावरत असताना पायाचा आवाज करायचा नाही. व्यवस्थित चालायचं, व्यवस्थित बोलायचं, जोरात हसायचं नाही. समाजातील लोक काय म्हणतील, कशा पद्धतीने म्हणतील, त्या गोष्टीकडे लक्ष दिल्या जातं. कुटुंबाच्या बाहेर जात असताना आपण म्हणतो की अशाच पद्धतीने वागायचं, कोणत्याही मुलाशी किंवा मुलीशी बोलायचं नाही. हे अतिशिस्तीचे लक्षण आहे. 6च्या आत घरी यायचं, अंधार पडायच्या आतच घरी यायचं, घरात आल्याच्या नंतर व्यवस्थित राहायचं, टीव्ही लावायची नाही किंवा आपण व्यवस्थित शांतपणे राहायचं, आपला स्वतःचा अभ्यास आपण पूर्ण करायचा. अशा पद्धतीचं अतिशिस्त आहे. अतिशिस्त सुद्धा काय असतात, घातक असतात. याही गोष्टीला बालकांना काय करावं लागतं, हेच करावं लागतं. आता परमिशन, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा साठी सुद्धा कधी कधी काय घ्यावं लागतं, परमिशन घ्यावी लागतं. ठीक आहे, विशिष्ट वयातली आपण परमिशन घेतली पण पाहिजे. पण ठीक आहे, बाबा इथे जाऊ का, आई इथे जाऊ का, तिथे जाऊ का, ठीक आहे, त्यांच्या सिक्युरिटी आपल्या सिक्युरिटीसाठी ह्या गोष्टी सांगणं पण गरजेचं आहे. पण वडील जर हुकुमशाही वृत्तीचे असेल, आई जर हुकुमशाही वृत्तीची असेल, हा ठीक आहे मी म्हणते ना नाही जायचं तर नाहीच जायचं. बरोबर. आता एखादी सहल निघालेली आहे, सगळे आपल्या फ्रेंड्स चाललेले आहे आणि आपल्या वडिलांनी आपल्याला क्रॉस केलं की ठीक आहे तू त्या सहलीला जायचं नाही, आम्हाला तुझी खूप काळजी आहे, तुला तिथं काही होऊ शकतं किंवा काही पद्धतीने ते अशा काही गोष्टी तिथं सांगितल्या जातात आणि त्या बालकाला तिथे जाऊ दिल्या जात नाही. म्हणजे त्यांच्या भावनावर कुठेतरी काय केलं जातं, कुठेतरी थांबवल्या जातात. त्या व्यक्तीला जे की आपला आनंद व्यक्त करण्यासाठी जायचं असतं, कुठेतरी मित्रमैत्रिणींमध्ये आपला टाइम स्पेंड करायचा असतो, कुठेतरी त्याला काय केलं जातं, तिथं थांबवल्या जातं. मग अशा वेळेस बालकांच्या मनामध्ये कुठेतरी काय होतं, वेगवेगळे प्रॉब्लेम फेस करायला. ओव्हर डिसिप्लिन अँड परमिशन्समुळे एवढे बॅड इफेक्ट होतात. त्याच्यात चांगले पण काही फायदे आहेत, ते पण घेण्यावर असतं, व्यक्तीच्या घेण्यावर असतं. पण जास्तीत जास्त बालकांचा जर आपण अभ्यास केला की आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात की जसं फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला म्हटलं की अपोजिट जेंडर मुलगा आणि मुलगी तुम्ही एकमेकांशी बोलायचं नाही, 6च्या आत घरी यायचं, तू जर कोणाशी बोलताना दिसली तर मी तुला काय करेल, मार देईल. बरोबर आहे, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग असं त्यांच्या लक्षात येतं की आपले वडील असं का सांगतात, अशा पद्धतीने का बोलतात. मग आपण काय करतो, आपल्या याच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण होतं आणि मग आपण मुलगा मुलगा म्हणजे फ्रेंड होण्याऐवजी किंवा मुलगी मुलगी फ्रेंड होण्याऐवजी एखाद्या मुलीलाच आपण फ्रेंड करतो, एखाद्या मुलालाच आपण काय करतो, म्हणजे अपोजिट जेंडरची काय होतं, एक फ्रेंडशिप होतं. आणि मग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि या जाणून घेण्यामध्ये अतिशिस्तीमुळे सुद्धा आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करायचं काम करू शकतो. त्यानंतर बघा पॅरेंटल स्ट्रेस. कुटुंबामध्ये असताना आई वडिलांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. त्यामध्ये त्यांना ताणतणाव आहे, मानसिक तणाव आहे, शारीरिक थकवा आहे, इव्हन मग इकॉनॉमिकल काही टेन्शन्स आहे,
मुलाचा विवाह कशा पद्धतीने करायचा, हे जे काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच पॅरेंटल स्ट्रेसमुळे सुद्धा किंवा जॉबच्या ठिकाणी एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहे, एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत आहे, तिथला बॉस काय बोललेला आहे, याही गोष्टीचा फरक पालकांवर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. की जसं पालक काम करत आहे एखाद्या संस्थेमध्ये आणि संस्थेमध्ये काम करत असताना एखाद्या बाबीत चुकून त्याच्याकडून त्या रिपोर्ट रायटिंग करत असताना ते चुकल्या, मग त्या पालकांवर काय होतं, त्या पालकांना काही शिक्षा दिल्या जातं, पेमेंटमध्ये कधी कमी कटोती केल्या जातं, किंवा इन केस दुसऱ्या पद्धतीचं एखादं वर्क सांगितलं जातं, चुकीच्या पद्धतीने त्यांना शिक्षा केली जातं. मग तो राग त्यांना कोणावर काढायचा हा पण एक विषय असतो. मग त्याला आपण आपल्या जो काही सायकोलॉजिकल टर्म आहे त्याला आपण म्हणतो की स्वतःची स्वसंरक्षण करण्यासाठी आपण जे काही गोष्टी यूज करतो त्यामध्ये आपल्याला सांगतात की विस्थापन, म्हणजे आपल्यावर जो काही झालेला अन्याय आहे, आपल्यावर झालेला जो काही राग आहे, तो राग आपण तर बॉसवर काढू शकणार नाहीत. मग अशा वेळेस आपला राग आपण कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर बालकांवर काढतो, आपल्या पत्नीवर काढतो, किंवा पती असेल तर पत्नीवर काढते, पत्नी असेल तर पतीवर काढते. हे काढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे. हे झालं आपल्याला पॅरेंटल स्ट्रेस पाहायला मिळतं. त्यानंतर आहे सबस्टन्स अब्यूज. सर्वात महत्वाचा आहे सबस्टन्स अब्यूज. तुम्ही नोट डाऊन करत आहे माझ्यासोबत? हा, सोबत नोट डाऊन पण करा. पॉइंट नॉर्मल आहेत, पण जेव्हा एखादी एक्झाम विचारल्या जातं तेव्हा आपल्याला वाटतच नाही की या गोष्टीला सुद्धा पालकांना काय करावं लागतं, फेस करावं लागतं. काही गोष्टी नॉर्मल असतात तर त्या गोष्टी सुद्धा पेपरला विचारल्या जातात, पण तेव्हा आपण त्या गोष्टीचा त्या अप्रोचने विचार करत नाही. म्हणून आपल्याला त्याही संदर्भात अभ्यास करणं काय आहे, गरजेचं असतं. सबस्टन्स अब्यूज म्हणजेच आपल्याला माहित आहे की घरामध्ये आई वडिलांपैकी आपण स्मोकिंग सारख्या प्रकार आहे, बरोबर आहे, किंवा ड्रग्स वगैरे आहे, किंवा इतरही काही सांगता येत आपल्याला. जर वडील वगैरे आहे, आता नवीन कल्चरनुसार तर असं काही नाही आहे की ड्रिंकिंग फक्त पुरुषांनीच करतात, असं काही नाही आहे. नवीन आता तुम्ही आता पुण्यासारख्या ठिकाणी जर राहत असेल तर आपल्याला सहरास पाहायला मिळतं की जे काही पानटपरी वगैरे असतात तिथं स्मोकिंग वगैरे करणं आहे, किंवा मग ड्रिंकिंग वगैरे करणं आहे. ह्या गोष्टी आपल्याला सर्रास मुली सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सोशल काय आहे, सोशल चेंज आहे. आपण काय करतो आहे की जे काही फॉरेन कंट्रीज आहे त्या फॉरेन कंट्रीजचं आपण काय करतो आहे, अनुकरण करतो आहे. मग आपल्याला ते काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं हे आपण अजूनही ठरवत नाही. बरोबर आहे. त्या गोष्टी इथं महत्वाच्या ठरतात. ओके, आता बघा कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला सबस्टन्स अब्यूज पाहायला मिळतात. घरामध्ये जर वडील असो, आता आपण उदाहरण घेत असताना वडील जास्त का घेतो, कारण जास्तीत जास्त आपल्या कुटुंबामध्ये आतापर्यंत जर आपण परंपरा पाहिली तर आपल्याला पुरुषच आपल्याला ड्रिंकिंग करत असल्याचं आपण पाहतो. पण आजची जी सिच्युएशन आहे ती वेगळी आहे, त्याच्याबद्दल आपल्याला न बोललेलं बरं, कारण तो आपला काही पार्ट नाही. ते जेव्हा आधुनिक युगातील काय धोके काय आहे हे पण आपल्याला तिथं अभ्यास करता येतं. कुटुंबाला कोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं. तर बघा सबस्टन्स अब्यूज, त्यामध्ये आपण सांगू शकतो वडिलांनी ड्रिंक घेतल्याच्या नंतर, ड्रिंक घेऊन घरामध्ये आल्याच्या नंतर त्या बालकांवर कशा पद्धतीनं काय करावं लागतं, त्याला फेस करावं लागतं. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. वडील तर चुकीच्या पद्धतीने वागतात. काही लोक असतात की ज्यांना शिवीगाळ करण्याची सवय असतं, आईला चुकीच्या पद्धतीनं बोललं जातं. बालकांवर सुद्धा बालकांना पण चुकीच्या पद्धतीने बोलल्या जातं, त्यांना शिवीगाळ केल्या जातं. शिवीगाळ केल्याच्या नंतर जर त्याने एखादं काम सांगितलं, त्यांनी ते जर आपण ऐकलं नाही तर मग अशा वेळेस आपल्याला मार सुद्धा दिला जातो. बरोबर आहे. अशा गोष्टी आपल्याला कुटुंबामध्ये पाहायला मिळतात. मग त्याही गोष्टीला काय करावं लागतं, बालकांना फेस करावं लागतं. ह्या खूप मोठ्या सिच्युएशन, या मोठ्या प्रॉब्लेम्सला काय करावं लागतं, बालकांना सामोरे जावं लागतं. आता बघा कॉन्फ्लिक्ट बिटवीन पॅरेंट्स. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की बालकांना काय करावं लागतं, आई वडिलांमध्ये काय चाललं, वादविवाद चाललेले असतात.
त्या वादविवादांना सुद्धा बालकांना सामोरे जावं लागतं. सिच्युएशन एवढी क्रिएट होऊन जातं, प्रॉब्लेम्स आपण जर विचार केला तर एक नॉर्मल कारण असतात, काही लोकांचे तर खूपच नॉर्मल कारण असतात की वादविवाद होण्याचे, पण त्यामध्ये बालकांचं काही तर नुकसान होतं. बालकांवर बालकांसंदर्भात विचार केला जात नाही, चुकीच्या पद्धतीने बोलल्या जातं, शिवीगाळ केल्या जातं, जे डाऊट वगैरे घेण्यासारखे प्रकार आहे, बरोबर आहे, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामुळे आपल्याला सांगता येतं की सांगू शकतो आपण की तिथे राहतं पॅरेंट्समध्ये जर कॉन्फ्लिक्ट झाले तर त्या कॉन्फ्लिक्टचा परिणाम बालकांवर होत असतो. बालकांनाही कुठेतरी चुकीचं वाटतं, बालकांच्या डेव्हलपमेंटमध्ये, बालकांच्या ग्रोथ होण्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडत असल्याचं सांगता येतं. आता नंतर आहे कम्युनिकेशन ब्रेकडाऊन. कम्युनिकेशन ब्रेकडाऊनचा अभ्यास आपण सांगू शकतो की कुटुंबामध्ये एकमेकांचे जे डिसिजन्स आहे, आता आपलं जे फॅमिली आहे, आपल्या फॅमिलीमध्ये जर एकमेकांचे विचार ऐकून घेतल्या जात असेल, निर्णय कोणताही असो, छोटा मोठा का असेल ना, पण वडील जर करते धरते व्यक्ती असेल तर वडिलांनी आईला विचारायला हवं की बघ, मी हे गोष्टी करायचं ठरवलं आहे, ते करू की नाही करू, बरोबर आहे. त्यानंतर जे आपले जे याच्यामध्ये जर बालक असेल, जसे 5-6 वर्षाचे असो, 7-8 वर्षाचे असो, इव्हन कोणी, त्यांना पण आपण त्या आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. ठीक आहे, त्यांना एखाद्या गोष्टी समजल्या नाही, त्यांना जर त्याला आपण क्रॉस केलं, एखादी योग्य गोष्ट आपण करतो आहे, बालकांनी जर नाही म्हटलं तर मग असं आपण त्यांना समजून सुद्धा सांगू शकतो, हे बघ बाळा, असं झाल्याच्या नंतर असं होईल, हे केल्याच्या नंतर तसं होईल. हे जर आपण त्यांना समजून सांगितल्याच्या नंतर त्यांनाही समजेल. पण आपण त्यांना आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये सामील करून घेणं काय असतं, गरजेचं असतं. मग कम्युनिकेशन जर चांगल्या पद्धतीचं असेल, आई वडील एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलत असेल, त्यांचे एकमेकांशी शेअरिंग चांगल्या पद्धतीचं असेल, भविष्याचे प्लॅन कशा पद्धतीने करायचं हेही त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं असेल, नाहीतर मग आपल्याला माहिती आहे की कुठेतरी पती घरी आल्याच्या नंतर जर ते राग काढत असेल पत्नीवर, तर अशा वेळेस होऊ शकतं की आपण आपल्याकडे आज दिवसभरापासून माझ्या डोक्यात ह्या गोष्टी आलेल्या आहेत, त्या गोष्टी आलेल्या आहेत, की मला असं वाटतं की काही आपण या सेक्टरमध्ये प्रगती करावी, अशी महिलांना एखादी गोष्ट वाटली, पण ती काय करू शकणार नाही की पुरुषासमोर एक्सप्रेस करू शकणार नाही, त्यांची रॅपो बिल्डिंग चांगली नसेल, त्यांचं कम्युनिकेशन ब्रेकडाऊन असेल, तर अशा वेळेस काय होणार आहे, तर मग त्याही गोष्टीचा इम्पॅक्ट बालकांवर होता आणि त्याही गोष्टीला बालकांना काय करावं लागतं, फेस करावं लागतं. ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर आहे सिबलिंग रिव्हरी, म्हणजे आपण सांगू शकतो की बालकांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आई वडिलांनी ठरवलं की सिंगल पॅरेंट्स एक बालक ठेवायचं आपल्याला, बरोबर, हम दो हमारा वन पद्धतीचे आपण म्हणतो. पण कालांतराने असा विचार केला की ठीक आहे, एका बालकांना आपण दुसरंही एक सोबत असावं, म्हणजे हम दो हमारे दो अशा पद्धतीचं आपण म्हणतो. मग पहिल्या बालकांमध्ये काय होतं की कुठेतरी दुसरा बाळ आल्याच्या नंतर त्या बाळामध्ये एक तिरस्काराची भावना निर्माण व्हायला लागते, ते बाय नॅचरल काही गोष्टी असतात. आणि सोबतच आपल्याला हे पण माहिती आहे की दुसरा पालक आल्याच्या नंतर कुठेतरी आपल्याकडे लक्ष कमी दिलं जाईल, आपल्या जी गरजा आहे ते पूर्ण होणार नाही, आई वडील जे काही नवीन बाळ येणार आहे त्या बाळाकडेच लक्ष देतील. मग अशा वेळेस त्या पालकांमध्ये काय होतं की तिरस्काराची भावना निर्माण होतं. मग त्याही गोष्टीला बालकाला काय करावं लागतं, फेस करावं लागतं की नवीन आलेल्या बालकाला नवीन नवीन कपडे दिल्या जातं, बरोबर आहे, त्याच्याकडे विशिष्ट लक्ष दिलं जातं. त्यानंतर थोडंही आजारी पडलं की त्याला दवाखान्यात नेलं जातं. अनेक लोक त्या बालकाकडेच केंद्रित असतात आणि जो काही पहिलं बाळ असतं त्या पहिल्या बाळाकडे काय दिलं जात नाही, तेवढ्या प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. कारण लक्ष दिलं जात नाही म्हटल्यावर आपण म्हणू शकतो की ऑब्वियसली कारण मोठं झालं आहे, स्वतःचं आहे, स्वतःचं कामाचं व्यवस्थित करते आहे, तर लक्ष देण्याचं काम पडत नाही. मग यावेळेस काय होतं, त्या पहिल्या बालकाला कुठेतरी वाटतं काय किंवा काही त्यांना त्याच्या मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण होतात. मग अशा वेळेस काय केलं जातं, त्याच्याही मध्ये वेगवेगळ्या विकृती निर्माण व्हायला लागतात. जसं माझ्याकडे लक्ष देत नाही, अशा वेळेस मग जोरात रडणे आहे, एखादं भांडं आपल्या हातामध्ये असलेलं ते फेकून मारणे आहे, बरोबर आहे, जेही वस्तू असेल तेही तोडफोड करण्याचा प्रयत्न ते बालक करत असतात. म्हणून लक्षात येतं की कुटुंबामध्ये राहत असताना किंवा वावरत असताना बालकांचा विकास होत असताना आपण कुटुंबाची खूप मोठी जबाबदारी आहे की ठीक आहे, आपण पहिल्या बाळाला ज्या पद्धतीने वागवतो आहे, ज्या पद्धतीने त्याला त्याची केअर करतो आहे, त्याच पद्धतीने दुसऱ्याही बालकाची आपण केअर करायला पाहिजे. आणि दुसरं बालक आल्याच्या नंतर पहिल्या बालकांवर आपण तेवढाच त्यावर इम्पॅक्ट पडता कामा नाही, याचीही काळजी घेणं गरजेचं असतं. आता बघा, काही
खेड्यागावामध्ये ह्या गोष्टी घडतात की बालकांना चिडवल्या जातात, आता तुला भाऊ आला, तुला बहीण आली, तुझ्याकडे लक्ष दिल्या जात नाही, बघ तुला ती वस्तू घेऊन दिल्या जात नाही, बघ त्या छोट्याला बघ किती घेऊन दिल्या जातं, नवीन कपडे घेऊन दिल्या जातं, त्याला खेळणी घेऊन दिल्या जातं, त्याच्याकडे लक्ष दिल्या जातं, त्याला बघ नवीन नवीन गोष्टी, त्याला काहीतरी वेगवेगळ्या खायला दिल्या जातं, तुला काहीच दिल्या जात अशा गोष्टी काय याला आपण चिडवण्या हा प्रकार म्हणतो. पण या चिडवण्यातूनही बालकांवर इम्पॅक्ट होतो आणि मग बालकांवर विकृत सारखे वर्तन सुद्धा त्या बालकाचे तिथून होत असल्याचं आपल्याला सांगता येतं. ओके, ह्या झाल्या आपल्या काय वेगवेगळ्या गोष्टी की आपण काय केलेलं आहे. आता जे लेक्चर आहे त्या आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय गोष्टी डिस्कस केलेल्या आहे मी थोड्या पद्धतीने तुम्हाला काय करते ओव्हरलुक करून सांगते. आपण अभ्यास करत असताना आजच्या लेक्चरमध्ये आपण सोशल विथ फॅमिलीज यामध्ये डेफिनेशन्स ऑफ त्यानंतर आहे टाइप ऑफ फॅमिली, फंक्शन्स ऑफ फॅमिली, पॅटर्न ऑफ फॅमिली, त्यानंतर आहे की cases by children, problems okay? Problems faces by children in family system. ओके, या बाबीवर काय केले आपण प्रकाश टाकलेला आहे. जसं की डेफिनेशन्स आपण पाहिली आहे ज्यामध्ये मायकायवर आणि पेज यांनी काय केलं आहे प्रजुतिपादन कार्य आहे, संरक्षण आहे किंवा अपब्रिंगिंग ऑफ द फॅमिली या गोष्टीचा आपण काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे. फंक्शन्स ऑफ द फॅमिलीमध्ये आपण डिस्कस केलं की कुटुंबाचे काय हे वेगवेगळे कार्य आहे, भावनिक आधार देणं आहे, मानसिक आधार देणं आहे. ओके, त्यानंतर ह्या गोष्टी ज्या आहे आपण प्रत्युत्पादन कार्य आहे डिस्कस केलेलं आहे. पॅटर्न ऑफ द फॅमिली यामध्ये आपण सांगू शकतो न्यूक्लिअर फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे, सिंगल फॅमिली आहे, ब्लेंडेड फॅमिली आहे. ओके, त्यानंतर नवीन याच्यामध्ये न्यू इन रिलेशनशिप्समध्ये आहे किंवा चाइल्डलेस फॅमिली आहे. असे जे काही फॅमिलीज आहे या फॅमिलीचे पॅटर्न आपण इथं डिस्कस केलेले आहे. इथे जे काही टाइप्स आपण पाहिला या टाइप्समध्ये आपल्याला मर्डॉक्स नावाचे काय आहे फिलॉसॉफर आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जी काही फॅमिली आहे ही फॅमिली आपल्याला ओरिएंटेशन्स फॅमिली, फॅमिली ऑफ द ओरिएंटेशन्स आणि फॅमिली ऑफ द प्रोक्रिएशन, त्या ओरिएंटेशन्समध्ये आपल्याला जी काही जन्मतच बाय बर्थ आपल्याला ओरिएंटेशन्स म्हटलं, जी काही आपल्याला फॅमिली बाय कशाला मिळतं की आफ्टर मॅरेज जी काही फॅमिली तयार होते आपण सांगितलेलं आहे फॅमिली ऑफ प्रोक्रिएशन आहे. हे कोणी केलेली आहे तर मर्डॉक्स यांनी केलेली हे काय आहे तर टाईप सांगितलेले आहे. त्यानंतर आपण पाहिलं की प्रॉब्लेम्स फेस बाय द चिल्ड्रन इन फॅमिली, फॅमिलीमध्ये असताना बालकांना वेगवेगळ्या काय प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. फॉर एक्झाम्पल आहे की त्याला जे आहे त्याचं जे सपोर्ट लॅक ऑफ द इमोशनल सपोर्ट आहे, त्यानंतर त्याचे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण पाहिले आता डिस्कस केले की सिबलिंग संदर्भात आहे, कम्युनिकेशन ब्रेकडाऊन संदर्भात आहे किंवा ओव्हर डिसिप्लिन अँड परमिशन्स आहे. ओके, ह्या काही गोष्टी आहे या गोष्टी किंवा कुटुंबातील क्रायसिस आहे, डिवोर्स सारख्या केसेस आहे किंवा पॅरेंटल स्ट्रेस आहे, या गोष्टीचा सुद्धा बालकांवर इम्पॅक्ट होत असतो आणि याही गोष्टीचा याही प्रॉब्लेम फेस करावं लागतं. या लेक्चरमध्ये आपण ह्या गोष्टी काय केलेल्या आहे डिस्कस केलेल्या आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कुटुंबातील लोकांना कशा पद्धतीने फेस करावं लागतं, बरोबर आहे, पती पत्नीला काय कोणत्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आणि त्यानंतरचा टॉपिक आपला राहील की जे काही फॅमिली संदर्भात असणारे काय आहे तर वेगवेगळे सिद्धांत थिअरीज आहे, वेगवेगळे मॉडेल्स आहे
जसे की सर्किम्टन्स मॉडेल आहे, फंक्शन्स मॉडेल्स आहे, MC मास्टर्स मॉडेल आहे. त्या मॉडेल्सचा आपण काय करूया, उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यास करूया. आजचं लेक्चर इथे करूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.